खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रेम म्हणजे नक्की काय? इश्क नहीं आसा, बस इतना समझिए की आग का दरिया है और डूब के जाना. सुरुवातीची एक्साइटमेंट असते जी की तुम्हाला भूक नाही लागत, झोप नाही लागत आणि ती सगळी हॉर्मोनल असते बेसिकली. आणि जसं आपल्याला माहिती की निसर्गाचा जो एकमेव गोल आहे तो आहे रिप्रोडक्शन. सो त्याला फॅसिलिटेट करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत असतात, पण ते प्रेम नसतं. मी बऱ्याच मुलींना पाहिले, ज्या माझ्या मैत्रिणी पण आहे, बॅड बॉईज खूप अट्रॅक्ट करतात त्यांना आणि मुलगा वाईट आहे हे त्यांना माहिती आहे, तरी पण काय की मी त्याला चेंज करीन. मुलं चेंज होतात का? मुलं फक्त तेव्हाच चेंज होतात ज्यावेळेस ते ऍक्च्युली प्रेम करतात. विषय असा येतोय आता पुढे की तू जर माझं ऐकत नशील तर मग तू कोण आहे? रेड फ्लॅग आहे. तू माझं सगळं ऐकलंस, मला जे वाटतं तू ते केलंस तर तू कोण आहे? ग्रीन फ्लॅग आहे. मग हे होतं कशामुळे? हे सगळं सोशल मीडियामुळे. तर सोशल मीडियाचा किती प्रभाव पडतोय आपल्या जीवनावर? सो असे कंपॅरिझन डेफिनेटली वाढले, जी एक थोडीशी कन्सर्निंग गोष्ट आहे असं म्हणू शकतो. पण जर तुमची बायको तुम्हाला असं म्हणते की बघ तो कसा किचनमध्ये काम करतो, सो याच्यामध्ये ऑफेंड होण्यापेक्षा आपण हे समजून घेऊ की ती असं का म्हणते. चला म्हणजे गंमत म्हणून समजून घ्या. असं नाही की तुम्ही लगेच जा आणि स्वयंपाक करा, म्हणजे करायला पाहिजे ऍक्च्युली, पण लगेच जा आणि करा असं नाहीये, पण का तिला वाटतंय. मुलगी मुलाचं कंपॅरिझन कोणासोबतही करू शकते. जेव्हा मुलगा कम्पेअर करतो एखाद्या मुलीला की अरे त्याची बायको बघ फिरायला तर पाठवते, ती तर काय नाही बोलत, तू काय इतकी बोलतेस. हे मी उदाहरण दिलं फिरण्याचं. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये असं होतं की मुलगी ऑफेंड होते, माझी तुलना कोणासोबत होऊच शकत नाही. मग मुली असं का करतात? म्हणजे हा अन्याय का आहे? म्हणजे अन्यायच म्हणावं लागेल असं म्हणू शकतो आपण. पण तुमचं बरोबर आहे, मुली थोड्याशा या बाबतीत जास्त सेन्सिटिव्ह टू क्रिटिसिझम असतात. पण काही नात्यांमध्ये आपण बघतोय आता की संवाद होत नाहीये. घरात आले की मोबाईल घेणार, त्यांचं बघत बसणार, किंवा मुलगी सिरीज बघणार, सिरियल बघणार, स्वयंपाक करून ते झोपणार. तर हे घर म्हणजे फक्त एक झोपायची जागा झाली. किंवा म्हणजे माझ्या पार्टनरशी बोलण्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्याकडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे करायला, ती म्हणजे सिरीज. असं जर मला लक्षात आलं सो मी तेच करेन ना. मनाला काय वाटतं हे चांगलंच असतं, जास्त इंटरेस्टिंग. त्याशी बोलायला गेलं उगाच भांडणं होतं. असे कोणते संवाद आहे की ज्याच्यामुळे भांडणं होत आहे? आपण पुरुष म्हणून किंवा एक स्त्री म्हणून कुठे आपण ते समजून घेतलं पाहिजे की आता हे भांडणाकडे जातंय, तर न जाऊ देता परत त्याला डिस्कशनच ठेवायचं. मला असं वाटतं की भांडण टाळू नका, कारण भांडण इज लाईक दॅट सिम्पटम युअर बॉडी शोज की ज्यावेळेस आपल्याला एखादा डिसीज असतो. सो आधी आपलं शरीर दाखवतं आपल्याला एखादा आजार होणार असेल तर, तसंच भांडण पण आहे की ते एक सिम्पटम आहे. सो ते जर तुम्ही टाळत गेलात ना तर ते वाढत जाणार आहे आजार. म्हणजे आई आणि मुलाचं जसं नातं असतं तसं मुलगा आणि बापाचं नातं ते कसं निर्माण करावं? कारण आपल्याकडे ॲनिमल मूव्ही येऊन गेलाय आणि त्यातनं ऍक्च्युली लोकांनी फक्त त्याचं सरफेस लेवलला खूप जजमेंट्स पास केले, जे की बरोबरच होते सोशली. पण त्याच्यामध्ये जो एक बेसिक जी व्यथा मांडली ना, ती व्यथा आय थिंक प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये असते त्यांच्या वडिलांना घेऊन. आपण आता जे म्हणतोय की स्त्री तिची लढाई लढते, पण ती पुरुषांसोबत लढतच नाही. माझ्या मते स्त्री सोबतच तिची लढाई लढते की 100 पुरुष एका रूम मध्ये राहू शकतात, 2 स्त्रिया एका घरात नाही राहू शकत, कारण की मग ते भांडणं होणारच. तर मग स्त्रीने स्त्रीला कसं समजून घेतलं पाहिजे? प्रेम म्हणजे काय या प्रश्नावर प्रत्येकाचं एक वेगळं उत्तर असतं. कुणी म्हणतं प्रेम म्हणजे स्वर्ग, कुणी म्हणतं प्रेम म्हणजे बंधन, कुणी म्हणतं प्रेम म्हणजे काळजी, कुणी म्हणतं प्रेम म्हणजे जिव्हाळा. पण वपू काळे म्हणतात प्रेम म्हणजे मरण. मी हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही. मरणातही तेच होतं. ज्याला जिवंतपणी मरण अनुभवायचं आहे तो खरं प्रेम करू शकतो. मीपणा प्रेमात एका वाळवीसारखा असतो, जो नात्याला हळूहळू खात जातो. नात्यात तुझं किंवा माझं असं कधीच नसावं, नात्यात फक्त आपलं असावं. पण आजकाल कित्येक नात्यांमध्ये आपुलकीच नाहीये. मग ते नातं नवरा बायकोचं असू देत, भावाभावांचं असू देत, बहीण भावाचं असू देत किंवा सासू सुनेचं असू देत. या सगळ्या नात्यांमध्ये आपण एकमेकांना ग्रांटेड घेतो. त्यांची मनं जपण्यापेक्षा आपण आपल्या इगोला घेऊन बसतो आणि हळूहळू संवाद कमी होतात आणि नंतर ते नातंच संपतं. पण मग हे नातं जपण्यामागे काही सायकोलॉजी आहे का? हेच जाणून घेण्यासाठी आज आम्ही शर्वरी मुळे मॅम सोबत चर्चा केली. आज आम्ही त्यांच्यासोबत प्रेम म्हणजे नक्की काय, पहिल्या नजरेत प्रेम होतं का, मुलींची सायकोलॉजी काय असते जेव्हा ते प्रेमात पडतात, किंवा एखादं नातं जपण्यासाठी काय करावं लागतं, अशा अनेक प्रश्नांवर आम्ही चर्चा केली. तुम्ही हा पॉडकास्ट पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
नमस्कार शर्वरी मॅम, स्वागत आहे तुमचं द HCF स्टुडिओमध्ये. थँक्यू कसं सो वाटतंय मच. तुम्हाला स्टुडिओ? मला खूप छान वाटतंय ऍक्च्युली आणि इथली वाईबही खूप छान आहे, टीमही खूप छान आहे आणि आता मजा येणार आहे गप्पा मारायला, हे तर लक्षात येतच आहे आता. मॅम, तुमचं इंस्टाग्राम प्रोफाईल चेक केलं, तुमचे काही पॉडकास्ट पाहिले, खूप खूप तुम्ही डीपली बोलला आहात आत्तापर्यंत. पण आता आपण एकदम कॅज्युअली सुरुवात करूयात, कारण की कसं आहे, जेनझीच पण आपलं पॉडकास्ट बघतात, तर एवढं डीप त्यांना नाही कळत किंवा नाही पचत. तर आपण एकदम कॅज्युअली सुरुवात करूयात, नंतर वाटलं तर जाऊयात डीपला. नक्की नक्की नक्की. खूप महत्वाचा प्रश्न आहे, प्रेम म्हणजे नक्की काय? ओके, सो याचं बरंच म्हणजे मी टेक्निकल उत्तरही देऊ शकते, याचं पोएटिक उत्तरही देऊ शकते आणि प्रत्येक फिलॉसॉफीमध्ये किंवा प्रत्येक सब्जेक्टमध्ये प्रेमाच्या व्याख्या वेगवेगळ्या असू शकतात. पण कॅज्युअल जर म्हणायचं आहे तर मग गालिबचा शेर आहेच आहे की इश्क नहीं आसा, बस इतना समझिए की आग का दरिया है और डूब के जाना है. सो ॲज इफ असा समुद्र आहे जो आगीचा आहे आणि पार तर करायचा आहे आणि बुडून पार करायचं, जळून पार करायचं आहे. सो टू बी व्हेरी इरॅशनल हे माझं उत्तर आहे आणि टू बी व्हेरी टेक्निकल मी म्हणेन की प्रेम हे एक अम्ब्रेला आहे डिफरंट इमोशनची. म्हणजे आपण असं जनरली म्हणतो की प्रेम हे एक इमोशन आहे, की एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम आहे असं आपण म्हणतो. पण प्रेम ॲक्च्युली खूप वेगवेगळ्या भावनांचं मिश्रण आहे. म्हणजे प्रेमामध्ये अटॅचमेंट आहे, एनव्ही आहे, जेलसी आहे, चढाओढ असते, स्वार्थ आहे, बऱ्याच गोष्टी आहेत आणि ते सगळं मिळून प्रेम बनतं असं मला वाटतं. आणि मग हे प्रेम आपण जेव्हा करतो तेव्हा ते पाहता क्षणी प्रेम झालं असं जे म्हणतो ते खरंच होतं का तसं? प्रेम नाही होऊ शकत पाहता क्षणी. अट्रॅक्शन नक्कीच वाटू शकतं. प्रेम फार तर फार ओढ वाटू शकते तुम्हाला एखाद्या व्यक्तीची किंवा काहीतरी कनेक्शन फील होऊ शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल पार्ट पण असतो की काहीतरी जन्मजन्मांतरीचं नातं आहे आपलं, असं काहीतरी वाटू शकतं. सो लव्ह ॲट फर्स्ट साईट जे म्हणतात की प्रेम म्हणजे काय असतं, त्यात समजा मी आईवडिलांचं उदाहरण घेतलं. सो मी माझ्या आईवर प्रेम करते किंवा माझ्या भावावर, वडिलांवर प्रेम करते. सो याचा अर्थ नेमका काय होतो की त्यांच्या कुठल्याही वाईट प्रसंगामध्ये मी त्यांच्यासोबत राहीन किंवा मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतो, हे प्रेम आहे. पण हे प्रेम सहवासामधून निर्माण झालंय. सो जेव्हा मी एखाद्या व्यक्तीला बघते आणि असं म्हणते की लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं, सो दॅट इज नॉट पॉसिबल, कारण तुमचा सहवास नाहीये, निदान ह्या जन्मातला तरी नाहीये. सो ज्याला आपण प्रेम असं म्हणतो ते नाही होऊ शकत फर्स्ट साईटमध्ये. काही केसेसमध्ये होऊही शकतं, म्हणजे इट डिपेंड्स ऑन द इंटेन्सिटी, बट डेफिनेटली अट्रॅक्शनच होतं ऍक्च्युली, म्हणजे फर्स्ट ह्याच्यामध्ये. मग आता ते समजावं की अट्रॅक्शन आणि प्रेम ह्याच्यात काय फरक आहे नक्की? खूपच मोठा फरक आहे. म्हणजे अट्रॅक्शन आपल्याला खूप गोष्टींचं असतं. म्हणजे काहींना घड्याळांचं अट्रॅक्शन असतं, नवीन नवीन वॉचेस घ्यायला आवडतात, काहींना गॅजेट्स घ्यायला आवडतात, कार्स घ्यायला आवडतात. सो हे अट्रॅक्शनच असतं. पण तुम्ही पाहाल की तुम्हाला एक गाडी घ्यायची होती, म्हणजे तुमच्यासोबत झालं असेल ना असं कधीतरी की तुम्हाला एक बाईक घ्यायची किंवा कार घ्यायची आहे आणि तुम्ही सारखं बघता, गुगलवर सारखं चेक करता, युट्यूबवर रिव्ह्यूज बघता आणि मग तुम्हाला अल्गोरिदम तेच सगळं दाखवायला सुरुवात करतो. बरोबर. आणि इतकं तुम्हाला ओढ असते त्याची की बापरे कधी येईल ती गाडी, मग तुम्ही जाऊन बुक करता फायनली आणि तो दिवस एकदम तुम्हाला आठवतो की मी जातोय, बुक करतोय आणि 5 दिवस असतात मध्ये डिलिव्हरीच्या मध्ये, पण ते 5 दिवसही तुम्हाला झोप लागत नाही. आणि जेव्हा तुम्हाला ती गाडी मिळते, तुम्ही ती चालवता, तर फर्स्ट राईड मध्येच तुम्हाला वाटतं की मी काय एवढं एक्सायटेड होतो, म्हणजे हे काय होतं त्याच्यामध्ये. सो हे झालं अट्रॅक्शन. सो एखादी गोष्ट मिळण्याआधी जे आपल्याला त्या गोष्टीविषयी खूप आपला ब्रेन अशा सिनारिओज क्रिएट करतो की हे खूप भारी आहे, ह्याच्याशिवाय तू जगूच नाही शकत, किंवा ही गोष्ट तुझ्याकडे आली ना की तुझं आयुष्य एकदम बेस्ट असणार आहे, हे असं डिल्युजन जेव्हा तुमचा ब्रेन तुमच्या समोर क्रिएट करतो. सो ते झालं अट्रॅक्शन. सेम प्रेमामध्ये होत असतं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीविषयी काहीतरी भावना येते, बेसिकली हॉर्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये, तुम्हाला वाटते की ही व्यक्ती मला हवी आहे, ही जर माझ्या आयुष्यात असेल तर सगळं बेस्ट होईल. पण नेमकी जेव्हा ती व्यक्ती येते तुमच्या आयुष्यात तेव्हा हे कळतं की ती एक ह्युमन बिईंग आहे, म्हणजे फक्त एक वस्तू नाहीये किंवा अशी वस्तू नाही ज्यामधून तुम्ही फक्त उपभोग एक्सपेक्ट करताय. सो असं नाहीये, तिला पण तिचे स्वभाव आहेत, गुण आहेत, तिची एनर्जी आहे आणि मग तिथून प्रेमाचा पार्ट सुरू होतो असं मला वाटतं. पण हे कधी होतं, प्रेम कधी होतं नक्की? म्हणजे काय वय काय लागतं किंवा कधी होतं? माझ्या लग्नाला आता 3 वर्ष होतील, म्हणजे 2.5 वर्ष झालेले आहेत. लव्ह मॅरेज आहे तुमचं? येस, माझं लव्ह मॅरेज आहे. सो त्या माझ्या एक्सपिरियन्स वरून मी सांगू शकते आणि माझ्या आई वडिलांचं पण लव्ह मॅरेज आहे, त्यावरून सांगू शकते की म्हणजे माझं पर्सनल मत असं आहे की प्रेम हे काही वेळाने होतं. म्हणजे
हळूहळू होतं आणि ते जितकं हळूहळू होतं तितकं ते छान असतं, तितकं मुरतं ते. कारण आता मी माझ्या नवऱ्याला माझ्या जसं मी आई वडिलांना माझ्या समजते किंवा माझ्या भावाला समजते, जे की माझ्या आयुष्यातले जवळची लोक जी आहेत सगळ्यात जवळची, त्यापैकी एक मानायला सुरुवात केली आहे. म्हणजे आधी माझ्यासाठी ती व्यक्ती एक माझं लाईफ पार्टनर असं होती, पण आता म्हणजे माझ्या फॅमिलीचाच महत्वाचा भाग आहे, ऑफकोर्स सगळ्यात महत्वाचा भाग आहे. सो ते कशामुळे होऊ शकलं तर आम्ही वेळ घालवला सोबत. सो सहवासाने प्रेम होतं आणि प्रेम मला वाटतं की एकमेकांना ओळखल्याने होतं. म्हणजे समजून घेणं ही दुसरी पायरी आहे. पहिली पायरी आहे ओळखणं, की तुम्हाला लक्षात येतात की ह्या व्यक्तीचे हे ट्रिगर्स आहेत, ह्या व्यक्तीचे हे पॉइंट्स आहेत जे हील व्हायचे बाकी आहेत, ह्या व्यक्तीचे हे पॉइंट्स आहेत जे खूप स्ट्रॉंग आहेत, किंवा यामुळे आपल्याला आपल्या संसारामध्ये खूप फायदे होत आहेत, किंवा यामुळे थोडेसे वीकनेसेस आहेत ज्याच्यामुळे थोडेसे त्रास होत आहेत. आपल्यातले पॉइंट्स आपल्याला आपल्या पार्टनरकडनं समजतात आणि मग आपण नकळत कुठेतरी काम करतो त्या गोष्टींवर. म्हणजे त्यामध्ये भांडण असतात, टर्ब्युलन्स असतो आणि मग काम करतो आणि एक असा पॉइंट येतो जो आय थिंक जे मॅरिड कपल्स आहेत किंवा जे खूप लॉंग टर्म रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना नक्की हे जाणवेल की एक पॉइंट येतो जिथे तुम्हाला जाणवते की ओके, नाव वी आर सेटल्ड इन दिस रिलेशनशिप अँड नाव एव्हरीथिंग इज फाईन अँड नाव वी कॅन प्राऊडली से दॅट वी लव्ह इच अदर. सो तो पॉइंट जरा थोडा उशिरा येतो माझ्या मते कुठल्याही नात्यामध्ये. सुरुवातीची एक्साइटमेंट असते जी की तुम्हाला भूक नाही लागत, झोप नाही लागत आणि ती सगळी हॉर्मोनल असते बेसिकली. आणि जसं आपल्याला माहिती की निसर्गाचा जो एकमेव गोल आहे तो आहे रिप्रोडक्शन. सो त्याला फॅसिलिटेट करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात होत असतात. पण ते प्रेम नसतं. प्रेम हे सहवासानेच होतं असं मला वाटतं. पण आता कसं की ठरवून प्रेम केलं जातं. जसं की एखाद्या मुलीला बॉयफ्रेंड हवाय तर ती काय बघणार की अरे तो कसा दिसतोय, तो कसा वागतोय, त्याच्याकडे किती पैसा आहे, किंवा मुलगा पण तेच बघेल की ती कशी दिसते, तिचा प्रेझेन्स कसा आहे, ती किती हुशार आहे, हे बघून प्रेम केलं जातं. तर मग हे तुमच्या मते हे चांगलं आहे की वाईट आहे? हे चांगलं किंवा वाईट नाही ठरवू शकत आपण, कारण प्रत्येकालाच एक लाईफ पार्टनर हवा असतो. म्हणजे मला नाही वाटत असं कोणी आहे की ज्यांना म्हणजे जे असे आहेत की मी आता संन्यास घेणार आहे आणि मला नकोच आहे कोणी. म्हणजे लहानपणी वगैरे आपण म्हणतो, किंवा एखादी व्यक्ती असते जिला खूप वाईट अनुभव आलाय त्याच्यानंतर ती म्हणते मी कधीच लग्न नाही करणार वगैरे, तो भाग वेगळा. पण आंतरिक उर्मी जी आहे म्हणजे ही आपली खूप नॅचरल इन्स्टिंक्ट आहे, फक्त ह्युमन बिंगची नाही आहे, प्रत्येक प्राण्याची आहे. फक्त त्यांच्यातल्या गोष्टी थोड्या वेगळ्या असतात, आपल्यातल्या थोड्या जास्त कॉग्निटिव्ह लेवलला गेलेल्या आहेत. म्हणजे फिजिकल पासून आपण पुढे गेलो कारण आपण आता इव्हॉल्व्ह झालोय. सो आपला जो ब्रेन आहे त्याला आता फक्त फिजिकल प्लेजर्स किंवा अन्न वस्त्र निवारा नकोय, त्याला आता थोडे कॉग्निटिव्ह नीड्स आपल्या वाढल्यात. म्हणजे बौद्धिक सगळ्या ज्या गोष्टी आहेत, भावनिक आपल्या नीड्स वाढल्यात. सो त्याच्यामुळे ही आंतरिक उर्मी साहजिक आहे, प्रत्येकाला वाटतं. सो आता जर मला वाटते की मला लाईफ पार्टनर असावा चांगला, सो मी काहीतरी विचार केलेला असेल ना की मला असा पाहिजे तसा पाहिजे, सो त्यानुसार दोघांनीही केलेला असू शकतो आणि त्यात काहीच वाईट नाहीये. आणि एखादी एक्सपेक्टेशन असणं आणि रॅशनल एक्सपेक्टेशन असणं, इरॅशनल असणं यात फरक आहे. आणि एक रूम सतत आपण सोडावी की आपण AI जनरेटेड पार्टनर नाही निवडू शकणार आहे, की तुम्ही प्रॉम्प्ट नाही देऊ शकणार की मला असाच दिसणारा, असाच हेच करिअर वगैरे, असं होऊ नाही शकणार आहे. काहीतरी तुम्हाला ग्लिचेस त्यामध्ये जाणवणार आहेत आणि तेच ब्युटिफुल असतात ऍक्च्युली. मी का विचारलं हे, कारण की आता समजा 2-3 मुलांनी प्रपोज केला एखाद्या मुलीला, तर ती एकाला निवडणार आहे त्यातून, तर मग तिने काय पाहिलं पाहिजे किंवा ती काय पाहते एक मुलगी म्हणून तुम्हाला विचारतोय? ऍक्च्युली मी मुलगी आहे, पण किंवा 50% पॉप्युलेशन जगाची जी वुमन आहे तर त्यामध्ये एवढे व्हेरिएशन्स आहेत की मी माझ्या विचारांच्या किंवा त्या सिमिलर जाणाऱ्या मुलींचं प्रतिनिधित्व मी करू शकते. पण खूप वेगवेगळ्या स्वभावांचे लोक जगात आहेत, त्याच्यामध्ये कल्चरल सिग्निफिकन्स आहे. तुम्ही कुठल्या देशात राहताय, समाजात राहताय आणि कसे तिथले सगळे नियम आहेत, कायदे आहेत, यावर पण बऱ्याच गोष्टी ठरतात. त्याच्यामुळे जनरल उत्तर देणं खूप अवघड आहे प्रश्नाचं. पण तुम्ही असं मला स्पेसिफिक विचारू शकता की किंवा मग तुम्ही जेव्हा प्रेम केलं तेव्हा तुम्ही काय पाहिलं होतं? मला ऍक्च्युली असं माझं फिक्स होतं की एक कम्युनिकेशन किंवा एक ज्या गोष्टी आहेत की फार आता अवघड प्रश्न आहे हा तसं तर, कारण मी काही पाहिलं नाही तसं पाहायला गेलं तर. पण जेव्हा मला लक्षात आलं की हे सगळंच आहे जे आपल्याला हवं होतं, सो
ते मला नंतर लक्षात आलं. पण जसं ते इम्प्रॉम्प्टू तुम्ही म्हणालात किंवा ते आहे, तर ते स्पिरिच्युअल कनेक्शन मला आधी फील झालं होतं. आणि ऑफकोर्स म्हणजे आता पर्सनल होईल खूप ते जर मी सांगायला गेले तर. पण पार्टनरमधल्या ज्या काही अशा गोष्टी असतात, म्हणजे हुशारी असते, कम्युनिकेशन असतं, बोलणं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या दृष्टीने होतं की विचार किंवा कॅरेक्टर, की एखाद्याचं कॅरेक्टर चीप असणं आणि त्याच्यासोबत आयुष्य काढणं फार डिफिकल्ट असतं. सो माझं असं होतं की ते कॅरेक्टर स्ट्रॉंग पाहिजे नेहमी. कुठलीही चीप गोष्ट त्या व्यक्तीच्या तोंडून कधी निघू नये, कधी कृती चीप अशी होऊ नये त्या व्यक्तीकडनं. या गोष्टी फिक्स होत्या माझ्या आणि तशा प्रकारचा लाईफ पार्टनर जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आला त्यावेळेस मला वाटलं की हो हेच आहे आणि मग ते तशा पद्धतीने निवडलं. बाकीच्या मुलींच्या बाबतीतही हेच असतं की सिक्युरिटी फार महत्त्वाची असते, प्रत्येकच मुलीसाठी असते, माझ्यासाठी सुद्धा होती. माझ्यासाठी पण मला हे माहिती होतं की कर्तृत्व जास्त महत्त्वाचं आहे आणि कर्तृत्वामुळे सिक्युरिटी इव्हेंच्युअली येतेच. आणि जी मी म्हणाले की कॅरेक्टर वाईज पण मला सिक्युरिटी हवी होती. तसं प्रत्येक मुलीला कुठल्या ना कुठल्या बाबतीत सिक्युरिटी हवीच असते, फक्त त्याच्या डिग्रीज बदलतात. म्हणजे काहींना पैशाची सिक्युरिटी त्यांच्यासाठी पहिल्या नंबरवर असते, काहींसाठी कॅरेक्टरची असते, काहींसाठी सोशल सिक्युरिटी महत्त्वाची असते. बट थीम लाईन मुलींच्या पार्टनर निवडण्यामध्ये सिक्युरिटी आहे. मी बऱ्याच मुलींना पाहिले, ज्या माझ्या मैत्रिणी पण आहे, बॅड बॉईज खूप अट्रॅक्ट करतात त्यांना आणि मुलगा वाईट हे त्यांना माहिती आहे, तरी पण काय की मी त्याला चेंज करीन. किंवा एखादा मुलगा बघताना जसं बघतात, एकतर तो बॅड पाहिजे किंवा एकदमच परफेक्ट पाहिजे. ओके. तर तेवढा परफेक्ट तर कधी मिळत नाही. किंवा मग जे बॅड बॉईज बघतात आणि त्यांना चेंज करायचं असतं, त्यांना हे होतात का चेंज? मुलं चेंज होतात का? अर्थातच. म्हणजे मुलं मला वाटतं प्रेमातच बदलतात आणि आपण पाहिले असतील बरेच उदाहरणं आहेत की जेव्हा त्यांना वाटतं की म्हणजे मुलं एकतर सगळ्यांसाठी चेंज नाही होत, हे पण मी सांगेन सगळ्यांना. मुलं फक्त तेव्हाच चेंज होतात ज्यावेळेस ते ऍक्च्युली प्रेम करतात किंवा त्यांना त्या स्त्रीवर विश्वास आहे, कमिटेड आहेत ते मनापासून. ती जेव्हा काहीतरी सांगते तिच्यासाठी चेंज होतील. बाकी जे फ्लिंग्स असतात किंवा कॅज्युअल रिलेशनशिप्स असतात, त्या मुलीने कितीही त्याच्यासाठी काहीही डोलारा उभा केला, महाल बांधला, काही केलं किंवा तिचं आयुष्य पूर्ण पणाला लावलं, तरी जर त्याला नसेल व्हायचं चेंज तर तो नाहीच होणार. आणि सेम गोज विथ अ गर्ल, की मुलीला जर नसेल आवडत एखादी व्यक्ती किंवा नसेल तो लाईफ पार्टनर म्हणून तिला ऍक्सेप्टेड मनामध्ये, तर ती नाही फ्लेक्झिबल नसते फारशी त्याच्याबद्दल. पण जर तिला वाटलं की हा माझा लाईफ पार्टनर आहे तर ती काही करेल त्याच्यासाठी. सो दोघांच्या बाबतीत हे आहे. पण मुलांच्या बाबतीत थोडं एक्स्ट्रा आहे, कारण जनरली चेंज होण्याची गरज मुलांना जास्त असते. कारण एक आयुष्यामध्ये एक डिसिप्लिन येणं किंवा तुम्ही पाहाल की मुली रूमवर जेव्हा राहतात, पीजीवर राहतात आणि मुलं राहतात, तुम्ही गेला असाल दोन्ही प्रकारच्या रूम्सवर, तुम्ही गेला असाल, काय फरक असतो, काय वाटतं तुम्हाला? मुलींकडे स्वच्छता किंवा ते डिसिप्लिन ते खूप असतं, शिस्त असते. आणि मुलांकडे कसं अस्ताव्यस्त सगळं असतं की आज जगलो तर जगलो, उद्याचं बघू उद्या, असं असतं सगळं. राईट. सो सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या रूम्स आल्या असतील मुलांच्या आणि मुलींच्या. सो तो एक बेसिक फरक आहे मुली आणि मुलांमध्ये, की मुलींमध्ये ते नॅचरली म्हणजे नेस्टिंग म्हणतात सायकोलॉजीमध्ये, की एक आपलं घरटं, जशी एखादी सुगरण पक्षी असतो किंवा एखादी चिमणी असते, आपलं घरटं कसं सजवते, ती कुठून आणते त्या काड्या, ते कापूस आणते, हे गोळा करते सगळीकडनं. सो ते जे असतं ते मुलींमध्ये असतं. सो त्याच्यामुळे थोड्याशा मुली सुपिरियर असतात इन टर्म्स ऑफ टेकिंग डिसिजन्स, किंवा त्यांना लक्षात येतं की आपल्या संसारासाठी काय चांगलंय, उद्या आपल्याला मुलं होतील तर त्यांच्यासाठी काय चांगलंय. म्हणून मुलांना चेंज व्हावं लागतं बेसिकली. असं काही नाही की मुलांमध्ये काही गुण नसतात, त्यांच्यात असतात, फक्त ते एनहान्स करावे लागतात. आणि ते एनहान्स करण्यासाठी आपल्याला अनलर्निंग खूप करावं लागतं. म्हणजे मुलांना अनलर्निंग करावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या चुकीच्या ज्या ते करत असतात, ते लेयर्स काढून मुली त्यांना थोडंसं माणसात आणतात थोडक्यात. सो डेफिनेटली मुलं चेंज होतात. पण आता तुम्ही मुली म्हणताय, जन्म तर एका आईनेच दिलाय, एका मुलीनेच दिलाय, मग आई या सवयी काय नाही लावू शकत मुलांना? बरेचसे मुलं आहेत, म्हणजे ऍक्च्युली आपण फार इग्नोर करतो, पण खूप मुलं आहेत ज्यांना खूप चांगल्या सवयी आहेत ऍक्च्युली. मी एक. अच्छा. ओके, तुमच्या आईला विचारावं लागेल ही गोष्ट. पण असतात, बऱ्याचशा सवयी असतात. पण मी जे माझ्या घरात बघितलंय किंवा इतरत्र आपण जे बघतो जनरली, तर फारसं मुलांना नसतात सवयी कामं करण्याच्या म्हणा, किंवा म्हणजे मलाही नव्हती फ्रँकली जर सांगायचं झालं तर. मी पण एक मुलासारखीच वाढली आहे. माझ्या आईने मला सगळंच दिलेलं आहे हातामध्ये, आणि म्हणजे ते मी प्रिव्हिलेज अनुभवलंय माझ्या माहेरी, आणि सासरी सुद्धा अनुभवते ते मी प्रिव्हिलेज, कारण म्हणजे सासूबाईंकडून सुद्धा मला तेवढंच प्रेम मिळतं. सो ते आहे. पण
काही आहेत मुलं जे बिलकुलच बेशिस्त आहेत किंवा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही डिसिप्लिन नसतं. सो आई का नाही लावू शकत हा जो प्रश्न आहे. एक तिथे आईचं प्रेम एक विषय आहे किंवा प्रेमामध्ये पण 2 प्रकार असतात. एक पॅम्पर करणे हा एक प्रकार असतो आणि एक टफ लव्ह असतं. सो टफ लव्ह मध्ये सुरुवातीला थोडासा राग येत असतो आपल्याला की अरे आपली आई असं का करते किंवा काहीच माझ्यावर प्रेम नाही करत, सारखं मला अभ्यासाला बसवते वगैरे. पण तिचा उद्देश त्याच्या मागे काहीतरी वेगळा असतो, शिस्त लावण्याचा असतो. आणि पॅम्पर करणे इज लाईक काही पण कर, म्हणजे राजा बेटा टाइप्स असतं. सो त्यामुळे असेल कदाचित. बरं, मी असं का म्हणालो, कारण की मला पण तेच वाटतं की आम्ही जे मुलं आहे ते असं पतंगासारखं आहे, उडायचं मस्त मनसोक्त. मुली त्या पतंगाची डोर त्यांच्या हातात असते, तर ते त्यांना मस्त शिस्तीत ठेवतात. नाही तर मुलं काय रात्री अपरात्री कुठे जातात फिरायला, मुली बरोबर त्यांना ठेवतात. मुलांनी ऐकायलाच पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण विषय असा येतोय आता पुढे की तू जर माझं ऐकत नशील तर मग तू कोण आहे, रेड फ्लॅग आहे. तू माझं सगळं ऐकलंस, मला जे वाटतं तू ते केलंस, तर तू कोण आहे, ग्रीन फ्लॅग आहे. मग हे होतं कशामुळे, हे सगळं सोशल मीडियामुळे. तर सोशल मीडियाचा किती प्रभाव पडतोय आपल्या जीवनावर? इथे थोडंसं करेक्शन करेन की म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जसं म्हणालात की ती डोरी मुलींच्या हातामध्ये. सो मला तुम्हालाही हा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्ही जर तुमच्या आजीच्या काळात गेलात किंवा आईच्या काळात गेलात आणि जर आपले वडील असं वागतायत, असं आईच्या निदर्शनास आलं, तर आईने काय केलं असतं? कसे वागतायत म्हणजे थोडंसं स्वच्छंदी वागायला सुरुवात केली त्यांनी आणि आता कंट्रोल करण्याची गरज निर्माण झालेली आहे आता आईला. तर आई आपली कशी वागली असते? माझं पर्सनल सांगायचं झालं ना, मला मुलींच्या बद्दल इतकं चांगलं का वाटतं, कारण की आम्हाला म्हणजे आम्ही 4 भाऊ आहे आणि आम्हाला बहीण नाहीये. तर आईने आधीपासून आम्हाला कामाची सवय लावली. कामाची सवय लागली, पण आई सांगते तर आम्ही केलंच पाहिजे हे नसतं झालं. आमचे वडील पण करत होते, आईला मदत करत होते, ते कधीतरी बनवायचे. तर ह्याच्यामुळे ना असं कधी वाटलं नाही की आई कंट्रोल करते वडिलांना किंवा वडील कंट्रोल करताय आईला. आणि ज्या ज्या बायका जेव्हा कंट्रोल करायला लागतात नवऱ्याला, तेव्हा आजी असते, बायकोचा तू बैल झालाय, ठीक आहे, मग तिकडे परत एक महिलाच बोलते. किंवा आता मी जर घरातले कामं करतोय, जेव्हा मी लहान होतो, जर मी घरातले कामं करतोय तर मित्र काय म्हणतील, बाईसारखं घरातलं कामं करतो तो, ठीक आहे. तर मग ह्या गोष्टी लपून लपून करायला आम्ही सुरुवात करतो. पण जसं तुमचा प्रश्न होता की कंट्रोल करत जर असेल तर ते माझ्या बाबतीत झालंच नाही, तर ते तुम्हीच एक्सप्लेन करा. माझं असं म्हणणं होतं की आई तुमच्या वडिलांना, समजा तुमचे वडील रात्री 2 वाजता घरी आले किंवा येत गेले कन्सिस्टंटली, तर तुमच्या आईने त्यांना कंट्रोल केलं असतं किंवा रागवल्या असत्या त्या आणि त्या म्हणल्या असत्या ना की असं नाही चालणार. सो त्यावेळी सोशल मीडिया नव्हता. सो माझं म्हणण्याचा उद्देश असा की पिढी ना पिढी असं चालत आलेलं आहे की जिथे कुठेही असं वाटलं की कोणाचंही पाऊल, म्हणजे फक्त पुरुषाचं नाही, स्त्रीचंही, समजा थोडंसं वागणं स्वच्छंदी स्वैराचारी जर व्हायला लागलं तर पार्टनर ते कायमच कंट्रोल करत आलेले. आता याचं मेन रिझन जे आहे ते आहे संसार. म्हणजे बेसिकली काय असतं की तुम्ही एकत्र येता, तुम्हाला मुलं होणार आहेत, बेसिकली तुम्ही चांगले संस्कार त्या मुलांना देणार आहेत, ही थीम लाईन आहे. सो याच्यामध्ये कुठे व्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी फार नंतरच्या झाल्या. पण जेव्हा तुम्ही ठरवता की मला आता लग्न करायचं आहे आणि मी आता संसार करणार आहे, तर त्यावेळी त्याच्या काही बाउंड्रीज असतात, काही बंधनं असतात आणि ती पाळली तर तो चांगला टिकतो, तो सेफली जातो संसार पुढे. सो हे त्याचं रिझन आहे. आणि फारच सोशल रिझन जर शोधायचं झालं ना, आता तुम्ही जे म्हणताय की मुली एकदमच ग्रीन फ्लॅग नाही तर रेड फ्लॅग अशा कॅटेगरीजमध्ये मुलांना टाकतात, सो त्याचं रिझन हे आहे की मुली आता इंडिपेंडेंट झाल्यात. सो इंडिपेंडेंट महिलांची आय थिंक ही आमची 2री किंवा 3री पिढी आहे, ज्या आता साधारण 20 ते 30 मध्ये आहेत मुली. 2री किंवा 3री आहे. म्हणजे आई आपली शिकली होती आणि आजी 7वी वगैरे शिकली होती, 7वी ते 11वी पर्यंत गेली. काहींच्या आज्या डॉक्टर वगैरे आहेत, ती पण एक आहे पिढी. पण 3री 4थी पिढी आहे, त्याच्यामुळे आता स्त्रियांना खऱ्या अर्थाने फ्रीडम मिळालंय असं म्हणू शकतो आपण. कारण आईच्या काळामध्ये जर आपण आपल्या आईचा विचार केला तर आईंनी नोकरी पण केली आहे आणि घर पण सांभाळलं आणि त्यांनी ते परफेक्टली केलंय. पण आता आमच्या जनरेशननी काय केलंय थोडंसं की त्यांना बाहेर म्हणजे कामही करायचं आहे, पण त्यांना घरही म्हणजे ओढ घेतं, ते घराकडे मन त्यांचं, घराकडे पण त्यांना जायचं असतं. पण तरी त्यांनी त्या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये त्यांना आता पुरुष मदत करतात. कारण शिक्षित असलेल्या महिलेच्या सानिध्यात असलेली पुरुषांची पण ही 3री 4थीच पिढी आहे तसं पाहायला गेलं तर. तेही बदलत आहेत, मुलीही बदलत आहेत आणि म्हणून या गोष्टी जास्त होत आहेत असं मला वाटतं. आणि सोशल मीडियाचा प्रभाव जर म्हणाल तर चांगलाच आहे.
म्हणजे जर तो असा असेल की जर घरामध्ये पुरुष काम करतात, स्त्रीला मदत करतात आणि घर हे फक्त स्त्रीचं नसतं, सगळ्यांचं असतं असं त्यांनाही समजतंय आणि मुलांची काळजी घेताना बरेच पुरुष दिसतात, क्यूट वाटतं, म्हणजे छान वाटतं ते. आणि असं वाटतं की म्हणजे चांगलं वाटतं ह्या मुलांकडे बघून की अरे ते आता माणसात आलेत. नाही तर पूर्वी कसं होतं आपल्याकडे, पुरुष म्हणजे असं अलूफ अलूफ फक्त हॉलमध्ये बसणार, त्यांच्या गप्पा मारणार, म्हणजे कधी किचन मध्ये काही संबंधही नसायचा पुरुषांचा. आणि बायकोला चार चौघात थोडंसं घालून पाडून बोलायचं किंवा शिव्या देणं, रुबाब दाखवणं किंवा काही तिने काही बोललं तर मारणं. म्हणजे आता मी हे उदाहरण नेहमी गमतीने असं देत असते की एकदा माझ्या हातनं काहीतरी तुटलं, काचीची वस्तू तुटली होती आणि तिथे माझा नवरा तिथे होता, निखिल. आणि म्हणजे आम्ही खूप कॅज्युअली हसत हसत त्या गोष्टीला रिॲक्ट झालो की अरे तुटली वगैरे असं. सो तिथे माझी आजी होती. सो आजी म्हणली की किती चांगला आहे तुझा नवरा, तुला माहिती तरी आहे का? म्हणलं हो म्हणजे चांगला आहे, पण आत्ता काय झालं असं. तर ती म्हणे हे जर आमच्याकडनं झालं असतं त्या काळामध्ये, सो खूप मोठ्या आवाजात आम्हाला बोललं गेलं असतं, खूप रागवलं गेलं असतं, म्हणजे तुला किंमत नाहीये का, तुला लक्षात नाही येत का, एखादी गोष्ट फुटते किंवा म्हणजे असं खूप कंट्रोलमध्ये ठेवणं, अशाही गोष्टी व्हायच्या पूर्वीच्या पिढीमध्ये बऱ्याचशा. सो त्या आता कमी झाल्यात रिलेटिव्हली. सो ही एक चांगली बाब आहे असं वाटतं मला. सो फक्त स्त्रियांनाच नाही, पुरुषांनाही क्रेडिट गेलं पाहिजे आजकालच्या की ते खूप इव्हॉल्व्ह झाले, खूप चांगले, चांगलं झालंय ते बऱ्यापैकी. पण मग हे टॉक्सिक रिलेशनशिप खूप वाढले आजकाल. आणि युथचं हेच म्हणणं आहे, आता सोशल मीडिया वापरूनच ते म्हणतात, सोशल मीडियावरच हे येतं की सोशल मीडियाचे हे परिणाम आहे. कारण की एखाद्याचा नवरा किचन मध्ये हेल्प करतोय, ठीक आहे, आता हे स्क्रिप्टेड आहे, पण मुलीला काय वाटतं की तो करतो तर तू काय नाही, किंवा माझा तिचा बॉयफ्रेंड करतो तर तू का नाही करत. तर ही पण गोष्ट वाढत चालली, ह्याच्याबद्दल काय सांगाल? मग मला वाटतं की ती जर तुम्हाला कंपॅरिझन वाढले मुळात. हा ते राईट, म्हणजे कंपॅरिझन खूप वाढलंय कारण तुमच्याकडे खूप डेटा आलाय. म्हणजे आधी कसं 3-4 कपल्स आपल्या आजूबाजूचे आपण त्यांच्याशी कम्पेअर करायचो आधी, म्हणजे आपल्या आई वडिलांची पिढी वगैरे, की हे असं करतात, माझ्या बहिणीचा नवरा असं करतो, इतपतच होतं. आता तुमच्याकडे खूप कपल्स आहेत सोशल मीडियावर, म्हणजे वाटेल तेवढे आहेत. सो तुम्ही अगदी बाहेरच्या देशातल्या लोकांनाही बघताय की कसं ते सगळे मुलं सांभाळतात वगैरे. सो असे कंपॅरिझन डेफिनेटली वाढले, जी एक थोडीशी कन्सर्निंग गोष्ट आहे असं म्हणू शकतो. पण जर तुमची बायको तुम्हाला असं म्हणते की बघ तो कसा किचनमध्ये काम करतोय, सो याच्यामध्ये ऑफेंड होण्यापेक्षा आपण हे समजून घेऊ की ती असं का म्हणते, चला म्हणजे गंमत म्हणून समजून घ्या. असं नाही की तुम्ही लगेच जा आणि स्वयंपाक करा, म्हणजे करायला पाहिजे ऍक्च्युली, पण लगेच जा आणि करा असं नाहीये, पण का तिला वाटतंय, म्हणजे तिची नीड आहे ना काहीतरी, म्हणजे शी इज फिलिंग की मला तिथे मदतीची गरज आहे, किंवा मला कुठेतरी असं वाटतंय की मी वर्षाला 20 लाख रुपये कमवते आणि मी तरी पण कुकिंग करते, मला कुकिंग आवडते, मी माझ्या मुलांसाठी तुझ्यासाठी करते, इट्स व्हेरी गुड. असं नाही की मला कुकिंग म्हणजे आय एम हेटिंग इट वगैरे, पण कुठेतरी कधीतरी मनात विचार येतो, जसं तुम्ही म्हणालात हॉर्मोनल सायकलनुसार मनात वेगवेगळे विचार येतात, तर तसा मनात विचार येतो की हे मीच का करते, म्हणजे मी सुद्धा डिझर्व करते ना काउचवर मॅच बघणं किंवा माझ्या आवडीची गोष्ट बघणं. सो मीच का बरं इथे एवढं उन्हाळ्याचं किंवा काम करते थकून आल्यानंतर, हे विचार येतात तिच्या मनामध्ये बेसिकली. सो तिला कुठेतरी अन्याय झाल्यासारखं फिलिंग येते त्या क्षणी, आणि म्हणून मग तिला ते वाटतंय हे समजून घ्या. सो तुम्ही हे जर समजून घेतलं तर तुम्ही फिगर आउट करू शकता की हे तिला जे वाटणं आहे त्याला आपण कसं मिनिमाइज करू शकतो, किंवा तिला कसं आपण ह्या लेवलला आणू शकतो की समजून सांगू शकतो की आपण कसं वर्कआउट करूयात ह्या गोष्टीला. सो मला वाटतं की डायरेक्ट असं म्हणण्यापेक्षा की फार चुकीचं आहे हे कंपॅरिझन, यावरून तिचं मन ओळखा. म्हणजे ते अगवया रेच्या मूवीमध्ये जसं होतं की महिलांचं मन त्याला कळायला लागतं असं. सो मला वाटतं की ती जे तुम्हाला सांगते, दाखवते, त्यामध्ये तुम्हाला तिचं मन कळेल, मन कळवून घ्या तिचं, जास्त सोपं जाईल तुम्हाला. बरं, आता हा झाला एक मुद्दा, ठीक आहे. मुलगी मुलाचं कंपॅरिझन कोणासोबतही करू शकते. जेव्हा मुलगा कम्पेअर करतो एखाद्या मुलीला की अरे त्याची बायको बघ फिरायला तर पाठवते, ती तर काय नाही बोलत, तू काय इतकी बोलतेस, हे मी उदाहरण दिलं फिरण्याचं. बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीमध्ये असं होतं की मुलगी ऑफेंड होते, माझी तुलना कोणासोबत होऊच शकत नाही. मग मुली असं का करतात, म्हणजे हा अन्याय का आहे, म्हणजे अन्यायच म्हणावा लागेल असं म्हणू शकतो आपण. पण तुमचं बरोबर आहे, मुली थोड्याशा या बाबतीत जास्त सेन्सिटिव्ह टू क्रिटिसिझम असतात, हे खरं आहे. म्हणजे मी स्वतःवरून सांगेल की पिंडी ते ब्रह्मांडी असतं, म्हणजे मी जे स्वतः फील करते डेफिनेटली ते मुलींच्या मनामध्ये पण असतं बऱ्याचशा. सो हो, म्हणजे मुलींना कंपॅरिझन आवडते, त्याचं एक बायोलॉजिकल बेसिकली रिझन हेच आहे की जेव्हा आपण म्हणजे इव्हॉल्व्ह व्हायच्या आधी, म्हणजे आपण इव्हॉल्व्ह होत होतो, बरेच वर्ष आपण इव्हॉल्व्ह झालोय,
सो त्याच्या आधी असायचं की पुरुषांना वेगवेगळे ऑप्शन्स असायचे, म्हणजे जास्त लग्न करणं वगैरे अलाउड असायचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये टोळीने राहायचे लोक. सो टोळीमध्ये एक पुरुष असायचा जो सगळ्यात स्ट्रॉंग असायचा आणि मग सगळ्या महिला त्याच्या आजूबाजूला असायच्या. सो एका महिलेचं ते स्थान फार कमी वेळा असायचं की एकच महिला तीच राणी वगैरे असं काही टोळ्यांमध्ये असायचं, काही टोळ्यांमध्ये नसायचं. एक जरी असेल राणी तरी बाकीच्या सगळ्या महिला त्यांना सतत एक चढाओढ असायची त्यांच्यात की मला त्या पुरुषाच्या गुड टर्म्स मध्ये यायचं आहे वगैरे असं ते असायचं. सो त्यामुळे स्त्रियांमध्ये ती जी एनव्ही आहे ती खूप जास्त असते, म्हणजे ही फार कॉमन गोष्ट आहे. आणि किती आपण म्हणलो की स्त्रियांच्या सगळ्यात बिगेस्ट चिअर लीडर असतात वगैरे, काही जिथून म्हणजे कॉग्नेटिव्हली इव्हॉल्व्ह झालेल्या स्त्रिया आहेत तशा बऱ्यापैकी आहेत, मी म्हणत नाही की नाहीच आहेत. पण एनव्ही जी असते स्त्रीला स्त्रीविषयी निर्माण होणारी ती खूप रिअल गोष्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला किंवा तुमच्या बायकोला असं दाखवताय ही बघ ही कशी आहे, हिचे केस असेल, ही अशी दिसते ती तशी दिसते, हे तुम्ही डायरेक्टली तर बोलण्याची मला नाही वाटत कुठल्या पुरुषाची एवढी हिंमत आहे. पण असं तुम्ही जर कुठल्याही बाबतीत कम्पेअर जरी केलं तिला तरी ते तिच्यासाठी सहन होण्यासारखं नाहीये असं मला वाटतं. आणि मेल्सच्या साइड्स म्हणजे आता अजून एक थोडंसं जाऊयात आपण डीपली. तुम्ही म्हणालात की कुकिंग करणारा पुरुष दाखवला तर मुलांनी ऑफेंड नाही व्हायचं, पण जिम करणारा दाखवला तर मुलं होतील ना ऑफेंड, डेफिनेटली होतील. म्हणजे जसं आपण म्हणतो की समजा जर एखाद्या गर्लफ्रेंडनी तिच्या बॉयफ्रेंडला असं दाखवलं की एखादा मुलगा आहे जो फिजिकली त्याच्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह आहे किंवा स्ट्रॉंग आहे, फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, सो डेफिनेटली तो बॉयफ्रेंड डेफिनेटली ऑफेंड होणार आहे त्या गोष्टीने. सो इथे आपल्याला हे लक्षात घेता आलं पाहिजे की मुलींना जास्त ऑफेन्स कधी फील होतो ज्यावेळेस तिच्या दिसण्यावरून, तिच्या ब्युटीवरनं, तिच्या फर्टिलिटीवरनं तिला बोललं जातं. आणि मुलांना ऑफेन्स कधी फील होतो तर त्यांच्या स्ट्रेंथवरनं किंवा त्यांच्या अंपायर बिल्ड करण्याच्या क्षमतेवरनं त्यांना कम्पेअर केलं जातं, तेव्हा होतं. मुलांना कुकिंग करण्याच्या गोष्टीवरनं एवढं काही ऑफेंड फील नाही होणार आहे त्यांना, कारण ती फेमिनाईन गोष्ट आहे जनरली त्यांच्या मनात. सो बायोलॉजिकली आपण तसे वायर्ड नाही होत की मला त्या गोष्टीने ऑफेंड व्हायचं. पण जर एखादा असं दाखवला की जो कुऱ्हाडीने काहीतरी हे करतोय वगैरे, खूप स्ट्रॉंग कोणीतरी व्यक्ती दिसली तर मग ऑफेंड होऊ शकतात. सो हे मला वाटतं बायो हॅक्स आहेत, या बायोलॉजिकल गोष्टी आहेत सगळ्या. आता मुलींवर आलं तर लगेच ते बायोलॉजिकल वर टाकलं, बरोबर? नाही, कारण की बरेचदा असं होतं फिजिकली बोललं जातं की अरे माझ्या मैत्रिणीचा नवरा जिम बिम करतो, कसला फिट आहे, तुझं पोट वाढलंय. खूपदा पुरुषाला त्याच्यावरून बोललंच जातं. ठीक आहे, हे तुम्ही डिनाय नाही करू शकत कारण की हे पाहिलंय स्वतःच्या नवऱ्याला बोलताना, 4 चौकात बोलताना. ओके, ठीक आहे. तर मुली ह्याचा विचार नाही करत जेव्हा ते नवऱ्याला बोलतात. आणि मुलांच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मुलं खरंच खूप हुशार झालेत. आत्ता त्यांना घरातले कामं करायला छोटेपणा वाटत नाहीये, ते प्रॉपरली करतात. ते का तर एक अंडरस्टँडिंग आली त्यांना पण की तू पण घरात नाही बसत आहे, मी पण घरात बसत नाही, तू पण कमवायला जाते, मी पण कमवतोय, तूही तेवढीच थकते, मी तेवढंच थकतोय, तर घरात सोबत काम करूयात. राईट, ही अंडरस्टँडिंग वाढली. पण काही नात्यांमध्ये आपण बघतोय आता की संवाद होत नाहीये. ठीक आहे, घरात आले की मोबाईल घेणार, त्यांचं बघत बसणार किंवा मुलगी सिरीज बघणार, सिरियल बघणार, स्वयंपाक करून ते झोपणार. तर हे घर म्हणजे फक्त एक झोपायची जागा झाली, त्या घरामध्ये संवाद नाही राहिलाय. तर संवाद किती इम्पॉर्टंट आहे तुमच्या मते? येस, पण त्याच्या आधी मी हे उत्तर दिलं. तुम्ही जे म्हणालात की मुलींच्या बाबतीत बोललात की लगेच बायोलॉजी आली. सो इथे मला असं फील होतं की मी आता वुमेनची प्रतिनिधी आहे असं होतंय, पण ऍक्च्युली मी ऍज अ सायकोलॉजिस्ट मी ह्युमन बिंग्सचीच प्रतिनिधी इथे आहे. सो मी प्रयत्न करेन की जास्तीत जास्त अनबायस्डच गोष्टी मी इथे सांगते. आणि तुम्ही जे म्हणालात की संवाद, सो मला वाटतं की कपल्सना ना तुमच्या नातं म्हणजे त्यांना जर त्यांचं नातं एनहान्स करायचं आहे कधी पण, सो खूप इन्व्हेस्ट करावं लागतं. इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण आजकाल फायनान्शियल इन्व्हेस्टमेंटवर एवढा फोकस आहे सगळ्यांचा. आणि ते असं ना एखादी भूल पडल्यासारखं लोक सध्या फायनान्स करतायत, फार अति करतायत ऍक्च्युली. आणि ते हे विसरून जातात की हेच त्यांचं तेच आयुष्य आहे ज्याच्यासाठी ते सगळं करतायत. सो त्याच आयुष्यामध्ये ते इन्व्हेस्ट नाही करत आहेत. म्हणजे फारच कल्चर आहे सध्या की सॅटर्डे संडे वाला कल्चर आहे सध्या, की ट्रिप पण करायची तर सॅटर्डे संडे, किंवा
हँगआउट करायचे, डेटला जायचे, सॅटर्डे संडे वाला कल्चर आहे. सो हे 2 दिवस सोडले तर पूर्ण आठवडाभर तुम्ही एकमेकांना कसं म्हणजे कसा वेळ घालवताय स्वतःसोबत एकमेकांसोबत, हे फार महत्वाचं आहे. कारण ह्युमन नेचर असं आहे की तुम्हाला फार पटकन ऑप्शन्स मिळतात. म्हणजे आय एम नॉट सेइंग की ऑप्शन्स म्हणजे दुसरे माणसं किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असं मी नाही म्हणते. ऑप्शन्स म्हणजे तेच तुम्ही जसं म्हणाला सिरीज बघणं किंवा म्हणजे माझ्या पार्टनरशी बोलण्या व्यतिरिक्त सुद्धा माझ्याकडे इंटरेस्टिंग गोष्ट आहे करायला, ती म्हणजे सिरीज. असं जर मला लक्षात आलं सो मी तेच करेन ना. म्हणजे माझं मन काय, शेवटी मन आहे. मनाला काय वाटतं हे चांगलं आहे, जास्त हे जास्त इंटरेस्टिंग, त्याशी बोलायला गेलं उगाच भांडण होतं. सो असं त्याचं, किंवा तो सुद्धा तेच करेल, तो मॅच बघेल किंवा काहीतरी करेल आणि मग टाळतील ते लोक एकमेकांशी बोलणं किंवा कशाला बोलायचंय असं एक ॲटिट्यूड पण आहे. किंवा आपण थकलोय आणि ते अध्यारूत पण असतं कधी कधी की नाही बोला, झोपायचंय, असं सॅटर्डेला जाऊ ना कुठेतरी ट्रिपला, हे अध्यारूत आहे. सो हे जे आहे ना हे कुठेतरी चुकतंय. मला वाटतं की असं खूप रोज तुम्ही असं बसून गप्पा मारा असं मी नाही म्हणते, पॉसिबलच नसतं कारण खूप बिझी असतो आपण. सो असं रोज 2 तास गप्पा मारणार पण काय, तुम्ही रोज एकत्र राहताय. सो काहीतरी मुवमेंट्स निवडा अशा, जसं तुम्ही म्हणालात की कुकिंग करू शकता सोबत. त्या कुकिंगच्या अर्धा पाऊण तासामध्ये तुमच्यात काहीतरी एक्सचेंज होऊ शकतं, संवाद तुम्ही करू शकता, दिवसभराचं काहीतरी सांगू शकता. हा, किंवा मला ही भावना फील झाली किंवा कोणाला लो फील होत असेल, म्हणजे अगदी पुरुषांना सुद्धा, असं नाही की स्त्रीलाच लो फील होत, पुरुषांना लो फील होत असेल किंवा त्यांना काहीतरी त्यांच्या कामाच्या ठिकाणी कॉन्फिडन्सची कमतरता वाटली असेल तर त्याबद्दल स्त्री त्यांना चांगल्या पद्धतीने गाईड करू शकते. सेम गोज विथ वाईफ. सो हे होऊ शकतं. सो मला वाटतं की एक काहीतरी ऍक्टिव्हिटी ठेवा. जर तुम्ही जॉब्समध्ये आहात आणि तुम्ही खूप बिझी असता दिवसभर, तर एक काहीतरी ऍक्टिव्हिटी ठेवा जी तुम्ही एकत्र करताय, जी काहीतरी रिक्रिएशनल आहे. म्हणजे प्लांट्सची काळजी घेणं म्हणा किंवा कुकिंग करणं, घर साफ करणं, असं काहीतरी असू द्या रोज. म्हणजे त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे बॉन्डिंग होतं आणि बॉन्डिंग खूप महत्वाचं आहे. बॉन्डिंग झालं तरच ते नातं पुढे जातं. आणि बोलूनच हे बॉन्डिंग होतं. म्हणजे बोलणं म्हणजे वर्बल शब्दांचा त्याच्यामध्ये असं खूप रोल आहे असं काही नाही. नॉन वर्बल पण भाषा असते. म्हणजे नॉन वर्बल कशी लँग्वेज आहे की काहीतरी मी कांदा चिरतीये किंवा माझा पार्टनर तिथे आहे आणि मला अचानक असं वाटलं की मला आता टोमॅटो हवा आहे. सो मी न बोलता सुद्धा त्याने टोमॅटो मला दिला कारण त्याला माहिती आता मला लागणार. ही एक नॉन वर्बल लँग्वेज आहे, पण ती किती ब्युटिफुल आहे. म्हणजे चांगलं वाटतं ते एकदम. कसं कळलं मनातलं? हा, कसं कळलं, रोमॅन्टिक वाटतं की अच्छा ह्याला लक्षात येत आहे माझ्या गोष्टी. किंवा आता आपण कधी कधी वाकणार असतो किंवा कपाटाचं दार उघड असतं, आपण अचानक उठतो तर ते कपाटाचं दार आपल्या डोक्याला लागणार आहे हे त्याला लक्षात येतं आणि तो आधीच ते दार लावून ठेवतो. सो तिथे काही तो असं भाषण नाही करत की तुझ्या डोक्याला लागलं असतं मी कसं दार लावून ठेवलं, असं भाषणाची गरज नाही तिथे. बरोबर. सो इथे नॉन वर्बल पण कम्युनिकेशन आहे. सो संवाद हा दोन्ही प्रकारे होत असतो असं मला वाटतं. सो हे दोन्ही प्रकारे संवाद करा. कधी कधी काही कपल्स आपण बघतो ना, तुम्ही जर त्यांचे मेसेजेस पाहिले आणि त्यांचा संवाद पाहिला, तुम्हाला वाटेल केवढं प्रेम आहे यांच्यात. म्हणजे सतत बेबी शोना, लव्ह यू सगळं त्यांचं सगळं असतं. यू आर द सेंटर ऑफ माय अर्थ, आय लव्ह यू टू द मून अँड बॅक, आणि सगळं असतं ते. पण नॉन वर्बल शून्य. म्हणजे बाकी ज्यावेळेस त्यांची पाठ एकमेकांकडे होते त्यावेळेस ती तिच्या विश्वात, हा ह्याच्या विश्वामध्ये, आणि त्यांचे असं कुठलीच ऍक्टिव्हिटी त्याच्या सोबत करतात. फक्त ते एखादी फॉरेन ट्रिप वगैरे करत असतात वर्षभरातून दाखवायला, किंवा अॅनिव्हर्सरीज वगैरे त्यांच्या खूप ग्रँड असतात, असेही कपल्स असतात. सो तिथे वर्बल आहे पण नॉन वर्बल नाहीये. सो मला वाटतं नॉन वर्बल इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे प्रेम शांतपणे केलं पाहिजे. जेव्हा ते बोलून दाखवलं जातं तेव्हा त्या प्रेमाची किंमत पण उरत नाही. की तुला आठवतंय मी तुझ्यासाठी हे केलं होतं, तू आता ह्या गोष्टी कसं काय बोलू शकते, तुझं माझ्यावर प्रेमच नाही, तू कसं काय बोलू शकते, मागच्याच महिन्यात तर तुझ्यासाठी हे केलं होतं तेव्हा तुला नाही वाटलं की प्रेम जास्त आहे, आता कसं काय ते कमी होईल. तर हे पण होतं. म्हणजे काय होतंय की जेव्हा संवाद करायला आपण जातोय ना तेव्हा भांडणं होतात. तर असे कोणते संवाद आहे की ज्याच्यामुळे भांडणं होतंय? आपण पुरुष म्हणून किंवा एक स्त्री म्हणून कुठे आपण ते समजून घेतलं पाहिजे की आता हे भांडणाकडे जातंय तर न जाऊ देता परत त्याला डिस्कशनच ठेवायचं? मला असं वाटतं की भांडण टाळू नका. कारण भांडण इज लाईक दॅट सिम्पटम युअर बॉडी शोज, की ज्यास आपल्याला एखादा डिसीज असतो. सो आधी आपलं शरीर दाखवतं आपल्याला एखादा आजार होणार असेल तर, तसंच भांडण पण आहे की ते एक सिम्पटम आहे. सो ते जर तुम्ही टाळत गेलात ना तर ते वाढत जाणार आहे आजार. सो भांडण करा, भांडण सॉर्ट करा. मात्र दोघांनाही हे ठरवलं पाहिजे की आपलं इंटेन्शन भांडणाचं नक्की काय आहे. दुसऱ्याला नीचा दाखवणं हे आहे फक्त, किंवा दुसऱ्याला हर्ट करणं आहे, किंवा स्वतःचं म्हणजे अस्तित्व दाखवणं आहे,
अटेन्शन सिकिंग आहे, की ऍक्च्युअल तुम्हाला काहीतरी त्रास झालाय आणि तुम्ही तो कम्युनिकेट करताय. कारण जर तुम्हाला ऍक्च्युअल काहीतरी त्रास झालाय आणि तुम्ही तो कम्युनिकेट करताय तर जनरली भांडणाचा म्हणजे जो मार्ग आहे तो खूप शांत असतो, तो खूप छान असतो. म्हणजे अगदी कितीही भयंकर मुद्दा असेल ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण म्हणत रिलेशनशिपमध्ये सगळ्यात भयंकर काय असू शकतं, तर चिटिंग असू शकतं. सो जर तुम्हाला चिटिंग रिलेटेड पण भांडण करायचं, की तुम्हाला असं म्हणायचंय की मला ना असा असा संशय आहे आणि हे माझ्या मनात खलतंय, सलतंय, तर हे मांडण्याची पद्धत सुद्धा एवढी रॅशनल असावी आणि एवढी खरी असावी, ऑनेस्ट असावी, की पुढच्यालाही असं वाटलं पाहिजे की ह्या व्यक्तीला खरंच त्रास होतो या गोष्टीचा. तुझ्या पुढच्यालाही हे कळतं, ते लक्षात येतं की या व्यक्तीला त्रास होतोय म्हणून ती व्यक्ती असं बोलतीये, म्हणून ती रडतीये, म्हणून ती हायपर झाली. तेव्हा त्या व्यक्तीचा अप्रोचही बदलतो. कारण तुम्ही जर म्हणता की प्रेम करताय तुम्ही एकमेकांवर, तर तुम्हाला बेसिकली एकमेकांची काळजी पाहिजे. सो जर पुढच्याला त्रास होतोय, मग तो आपल्या चुकीचा का असेना, पण त्या त्रासाला आधी ॲड्रेस करा, की शी इज डिस्टर्ब किंवा ही इज डिस्टर्ब. त्याला नाही समजत तो काय बोलतोय, काय करतोय. सो आधी त्याच्या त्या त्रासाला ॲड्रेस करा, मग त्याचं म्हणणं तुम्हाला समजून घेता येऊ शकतं. पण आपल्याकडे नेमकं काय होतं की जेव्हा भांडण असतं तर ॲग्रेशन त्याने वाढवलं की तिचं वाढतं, तिने वाढवलं की त्याचं वाढतं आणि मग दे एंड अप क्वारलिंग लाईक ॲनिमल्स. एका पॉईंटला काहीतरी सेल्फ हार्म केला जातो, भिंतीवर हात आपटले जातात, काहीतरी वस्तू आपटल्या जातात आणि मग फायनली ती रडायला लागते आणि मग सगळं शांत होतं, ती निघून जाते एकतर, किंवा खूप टॉक्सिक सगळं वाटायला लागतं, त्याला गिल्ट येते, त्याला असं होतं की मी कसं आता हे सगळं हँडल करू. आणि मग नंतर बरेच दिवस तिला मनवणं हा एक पॉईंट असतो, कारण तिच्या मनामध्ये थ्रेट निर्माण झालेला असतो, त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असतो. दोघांचीही चूक बरोबर परत आपण बोलणार नाही, पण दोघांचंही काहीतरी याच्यामध्ये असतं, हात असतो. सो मला वाटतं की भांडण टाळू नका, भांडण करा, सॉर्ट करा. फक्त एवढं करा की इंटेन्शन भांडणाचे हे फक्त मुद्दा सॉल्व्ह करणं आणि आपल्या भावना ऑनेस्टली इतरांप्रती मांडणं इतकंच असावं. बाकी टॉक्सिक उद्देश कुठला नसावा भांडणात, तर ते चांगलं आहे. आपण म्हणतोय की आता भांडण टाळू नका, पण जेव्हा भांडण होतं ना तेव्हा खूप काही काही शब्द बोलले जातात ज्याच्याने इगो हर्ट होतो आणि समोरच्याला त्रास होतो हे कळत असूनही आपला राग आपल्याला कंट्रोलमध्ये नाही ठेवत. तो काय करतो, आणखीन जास्त बोलतो. मग त्याच्यामुळे काय ते नातं कुठेतरी कमकुवत झाल्यासारखं वाटतं, की जरी आता सगळं एकत्र आलं, चांगलं झालं, ते सगळ्या गोष्टी विसरलो आपण, पण जेव्हा परत पुढे काहीतरी भांडण होतं ना, त्या सगळ्या रिकॉल होतात परत त्या गोष्टी. जसं आता रहिमानचा दोहा आहे, रहिमन धागा प्रेम का मत तोडो चटकाय, एक बार तुटे फिर न जुडे, जुडे तो गाठ परी जाय. म्हणजे ती गाठ पडतेच काय. तर मग ह्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे अजूनही तुम्हाला असं म्हणायचं आहे की भांडण करा, कारण की लिमिट नसते कोणाला भांडणांमध्ये. म्हणजे एखादी मुलगी खूप जास्त चिडकी असते, जसं तुम्ही म्हटलं की ती स्वतःला इजा करून घेते किंवा ती दुसऱ्याला इजा करू शकते. आपण खूप साऱ्या केसेसही आता तशा बघतोय. तर मग खरंच भांडण इतकं गरजेचं आहे का एका नात्यामध्ये? सो मला वाटतं की तुम्ही जे म्हणताय तो व्हायलन्स आहे आणि तो व्हायलन्स नात्यामध्ये त्याला कुठेच जागा नाहीये. म्हणजे माझ्या दृष्टीने ती कधीच नसावी. अगदी तुमच्या पार्टनरनी तुमच्या समोर जरी चीट केलं, म्हणजे मी मुद्दाम एक्स्ट्रीम गोष्ट सांगते की नात्यात ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम जास्त काही असत नाही जनरली, तरी पण व्हायलन्स नसावा, कधीच नसावा. तुम्ही बाकी मार्ग अवलंबू शकता. ओके, सो आता कमिंग बॅक टू द पॉइंट ऑफ भांडण. सो भांडण जसं मी म्हणलं की भांडण हा एक संवाद असतो, फक्त तो एक डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन आहे. सो त्याच्यामध्ये कुठेही अशी अरेरावी नसावी किंवा व्हायलन्स नसावा किंवा एकमेकांना नीचा दाखवण्याच्या गोष्टी नसाव्या. फक्त एक प्युअर संवाद असावा जो थोडासा अनकम्फर्टेबल आहे. पुढच्याला तो ऐकायला त्रास होतोय, पुढच्याला रडू येतंय किंवा गिल्ट येतंय, एम्बॅरेसमेंट आहे, बऱ्याच वेगवेगळ्या भावना येऊ शकतात आणि तुम्हाला असं वाटू शकतं की इथून मी आता निघून जातो किंवा जाते, मी हे टाळते किंवा मी रडण्याचा आधार घेते किंवा मी आता मारण्याचा आधार घेते, स्वतःला मारून घेण्याचा आधार घेते, काहीतरी असं करते ज्याच्यामुळे हे कॉन्व्हर्सेशन ब्रेक होईल. सो बेसिक प्रॉब्लेम तो असतो की व्हायलन्स तेव्हा वापरला जातो ज्यावेळेस ते कॉन्व्हर्सेशन जड होतं किंवा ते प्रोसेस नाही करतात. सो मला वाटतं की एकमेकांना म्हणजे स्वतःला आपण एवढं फिट ठेवलं पाहिजे मेंटली आणि फिजिकली पण, टू प्रोसेस दॅट कॉन्व्हर्सेशन. बिकॉज अशी कुठलीच रिलेशनशिप नाही आहे की जिथे हे अनकम्फर्टेबल कॉन्व्हर्सेशन होत नाहीत. ते होतातच आणि ते झाले तरच तुम्ही पुढे जाता, नाहीतर नाही जाऊ शकत. नाहीतर ते सगळं फेक आहे असं मी म्हणेन, कारण ते व्हावे लागतात. आणि मग तुम्ही जे म्हणताय त्या गोष्टी तर व्हायलाच नको,
की जिथे भयंकर त्रास होतात एकमेकांना आणि खूप अतिशय टॉक्सिक पद्धतीने इमोशन्सचा उद्रेक होतो थोडक्यात. सो इमोशन्सचा उद्रेक होऊ देऊ नका आणि त्यासाठीच भांडण करा. कारण मग तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी वाद वगैरे संवाद मांडून मोकळे झालात ना की मग तो उद्रेक होणार नाही. पण त्यासाठी दोघांनी ओपन राहायला पाहिजे. जनरली मुलं ओपन असतात बऱ्यापैकी. म्हणजे हे मला म्हणायला आवडेल की मुलांकडे सगळ्यात जास्त तक्रारी मांडल्या जातात. म्हणजे मुली खूप जास्त तक्रार करत असतात मुलांच्या बाबतीत आणि मुलं ते बऱ्यापैकी ग्रेसफुली ऐकून पण घेत असतात. त्यांच्या सगळ्या चुका मान्य पण करत असतात. खूपदा सुधारायचा प्रयत्नही करतात आणि फोनवर सुद्धा एक ते भांडण 1.5 तास चालतं. मुली खूप 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 बोलून घेतात. मुलं ऐकून घेतात. सॉरी बिरी म्हणतात. सगळं मान्य करतात. पण मग ते मुली फ्रिक्वेन्सी त्याची वाढवतात हे पण आहे की ते सतत ते करत राहतात आणि मग एक पॉइंट येतो जिथे मुलांचा काहीतरी उद्रेक होतो आणि मग तो मुद्दा लक्षात ठेवून अजून 1 वर्ष भांडण चालू राहतं. सो हेही जरा टॉक्सिक आहे. आणि असं नाही की फक्त मुलंच म्हणजे मुलीच असं करतात. काही मुलं असतात जे मुलींनाही असंच करतात. एखाद्या मुद्द्यावरून खूप पॉझिटिव्ह असतात काही मुलं आणि मग एखाद्या मुलावरून सारखं त्यांना हॉन्ट करणं, फॉलो करणं, स्पाय करणं, अकाउंट हॅक करणं या पण गोष्टी होतात. सो दोन्ही साईडनी दोन्ही व्यक्तींनी दोन्ही जेंडर्सनी लक्षात ठेवावं की हे फार भयंकर आहे. म्हणजे यात नका पडू. कारण प्रेम आपण का करतो तर आनंदासाठी करतो ना. सो आनंदच मिळत नसेल आणि सगळी शांतीच गेलीये तुमची त्या व्यक्तीसोबत किंवा तुमच्या स्वतःमुळे ती व्यक्ती कदाचित चांगली आहे तर मग आधी स्वतःला सुधारा. स्वतःवर प्रेम करा आधी मग दुसऱ्यावर करा असं मी म्हणेन. माझ्या रिलेशन मध्ये असंच झालं होतं की स्टार्टिंगचे काही महिने काही म्हणजे एखादं वर्ष ते खूप चांगलं चाललं. म्हणजे आपण ज्याला स्ट्रॉबेरी वर्ल्ड म्हणतो की ते एकदम मस्त चाललं. त्यानंतरून थोड्या गोष्टींवरून जरा खटके उडायला लागले. मग जरा थोडेसे भांडणं मग डिस्कशन पण ते भांडणाच्या कलाकडे जाणार. पण नंतर मग आम्ही एक मार्ग शोधला त्याच्यावर की आम्ही बसलो आणि आम्ही बोललो की का होत आहेत नक्की भांडणं. माझा प्रॉब्लेम हा होता की जेव्हा डिस्कशन करायला आपण जातोय तेव्हा ते भांडण होतंय ते तू समजून नाही घेते. तुला वाटतं की मी तक्रार करते. ती तक्रार नाहीये. माझ्या मनातले ते प्रश्न आहेत. त्याच्यावर तू उत्तर दे किंवा तू जेव्हा मला विचारते तेव्हा मी उत्तर देतो. दरवेळेस भांडण करूनच ते मग एकदा भांडण केलं की हा आता परत असं नाही करायचं पण त्याच्यावर उपायच नाही शोधत आपण. मग आम्ही त्या दिवशी एक उपाय शोधला की इथून पुढे आपल्याला खूप वर्ष सोबत राहायचंय, आयुष्यभर सोबत राहायचंय. समजा आपण काय करू की प्रत्येक दिवस हा विदाऊट भांडण करायचंय. म्हणजे विदाऊट भांडण म्हणजे भांडण न करता आपल्याला तो पूर्णपणे घालवायचा आहे. तर हे करूयात आपण. 1 आठवड्याचं नको, महिन्याचं नको, प्रत्येक दिवस ह्या दिवशी आपल्याला भांडायचं नाहीये. आणि जर भांडण होत असेल तर काय की जर मी आता खूप चिडलेली आहे तर मी 5 मिनिटं शांत बसणार. तू मला मनवायला येऊ नको. कारण की तेव्हा मी चिडलेले असणार. मी आणखीन बोलणार तुला. मला जे बोलायचं ते मी बोलीन पण जेव्हा शांत होईल तेव्हा बोलीन. म्हणजे चांगलं तुलाही कळेल. आता मी भांडणार तुझी इज्जत काढणार मग तुला वाईट वाटणार. त्यापेक्षा भांडण करायचंच नाही. वाटलंच तर नीट त्याच्यावर डिस्कशन करू. त्यानंतरून खरंच खूप सुधारणा झाली त्याच्यामध्ये. डेफिनेटली. सो हे तोच भाग आहे की ज्यावेळेस तुम्ही इमोशनली हायटर्न्ड असता कारण तुमचा इगो हर्ट झालेला असतो किंवा काहीतरी घटना घडते म्हणजे इमिजिएट कॉज जे असतं भांडणाचं त्याच्यानंतर तुमचे इमोशन्स पूर्ण अशा लेवलला असतात की आता मी काही करेन म्हणजे मी जोरात एखादा डोंगर उचलून इकडे आदळेन वगैरे इतकं एनर्जी असते आपल्यात. सो त्या एनर्जीमध्ये ते हर्ट केलं जातं. पण तुम्ही जो मार्ग निवडला तो ऍक्च्युली चांगला आहे आणि हे व्हॉलंटरीलीच करावं लागतं कारण जेव्हा कपल भांडायला सुरुवात करतं ना ते भांडणाची सवय लागलेली असते. बरोबर. म्हणजे रोज रात्री जर भांडण नाही झालं तर काहीतरी मुद्दा काढून रात्री भांडण केलं जातं. इतपत त्या ब्रेनला सवय आहे की कारण भांडणातून अटेन्शन पण मिळतं ना. बरोबर. सो मेन ती गोष्ट असते की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला असं वाटत असतं की माझ्याकडे लक्ष नाही दिलं गेलं किंवा आजचा दिवस फारच चांगला गेला आणि आज आपण ह्याला खूप फ्रीडम दिलं किंवा तिला खूप फ्रीडम दिलं तर आज काहीतरी घुसपट काढूयात रात्रीचं किंवा रात्री फोन कॉलवर काहीतरी जुनाच मुद्दा काढू किंवा त्याच्या प्रोफाईलवर मागे जाऊन काहीतरी एखादी कमेंट शोधून काढू जिच्यावरून भांडण करता येईल वगैरे. सो असं शोधतात सगळेच जण शोधतात आणि हे प्रत्येक जण यातनं गेलेलं आहे आजकालच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ज्यांनी प्रेम केलंय. सो तेही केलं जातं. सो ती सवय मोडणं जशी एखादी सिगरेटची सवय मोडणं जेवढं गरजेचं आहे ना तुम्ही जे केलं ते फार योग्य केलं की तुम्ही ती भांडण्याची सवय मोडली. सो दॅट इज इम्पॉर्टंट. सो आय थिंक चांगला डिसिजन होता तो. मग आता जे भांडणं मुद्दामून करतायत त्याला टॉक्सिक रिलेशनशिप आपण म्हणू शकतो. अर्थातच. म्हणजे टॉक्सिन्स काय असतात तर ते विष असतं बेसिकली. ते तुमच्या शरीरात जातं आणि तुमचं ऑर्गन्स डॅमेज करतं. तुम्ही इव्हेंच्युअली मरता. तसंच आहे ते की जेव्हा तुम्ही टॉक्सिसिटी तुमच्या रिलेशनशिपमध्ये आणता
तर कुठेतरी त्या टॉक्सिसिटीचा उद्देश जो असतो, डेव्हिल जे माइंड असतं त्याचा उद्देश हा असतो की हे नातं फार सुंदर आहे, ह्याला टिकवायचं नाहीये, असं ते टॉक्सिसिटी आपल्या एक मन आपल्याला सांगत असतं थोडक्यात. म्हणजे आपलेच विचार असतात, आपलेच बिलीफ्स असतात ते. सो पण समजायला सोपं जावं म्हणून मी म्हणलं की एक मन सांगतं. सो ती टॉक्सिसिटी रिमूव्ह करावी लागते, कारण कुठेतरी ती दृष्ट लागल्यासारखंच आहे. म्हणजे सगळं चांगलं असतं, आपल्याला लक्षात येतं की अरे ही आपल्याला अशी पार्टनर किंवा असा पार्टनर मिळणार नाही, एवढी चांगली व्यक्ती आहे, आपलं एवढं प्रेम आहे, आणि मग का बरं आपल्याकडनं असं होतंय. सो मला वाटतं इथे स्वतःमध्ये बघणं गरजेचं आहे, दोघांनी पण. जी व्यक्ती जास्त भांडण उकरते ना सारखी सारखी, त्या व्यक्तीने स्वतःकडे बघा. म्हणजे मुलगी पण असे ना, मी असं नाही म्हणत मुलांनीच फक्त, मुलीने स्वतःकडे बघा, का काढतेस सारखं भांडण, का तुला अटेन्शनची गरज लागते, का तुला शांती आवडत नाहीये, तुला तुझ्या नर्वस सिस्टीमला सवय झाली आहे का ती सतत. म्हणजे काही मुलींच्या ना घरात पण खूप वातावरण खराब असतं, म्हणजे पेरेंट्सशी भांडण होत असतं किंवा त्या बाहेर राहत असतात, ऑफिसमध्ये पॉलिटिक्स असतं, त्यामुळे ओव्हरऑल त्यांची टॉक्सिसिटी त्यांच्या आयुष्यामध्ये असते. आणि अशा वेळी ती टॉक्सिसिटी त्या बऱ्याच वेळा मुलांवर सुद्धा प्रोजेक्ट करतात. खूप वेळा होतं असं की आपल्या पर्सनल लाईफचे इश्यूज, की आता हा आपल्या हक्काचा माणूस आहे, आपण ह्याला काही पण बोलू, आपण याच्याशी काही पण रोज भांडण करू, हा बिचारा आपल्याला मनवायला येतोय. सो त्यांना त्यातनं डोपामिन मिळते की हा रोज आपल्याला मनवायला येतो, हा रोज आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट पाठवतो, आणि हा कसा म्हणजे गुडघ्यावर येतो रोज आपल्यासाठी, आणि म्हणजे लगेच माफी मागायला लागतो वगैरे, अशा पद्धतीच्या गोष्टी जे आहेत ना, तर त्यांना वाटायला लागतात. सो त्याची सवय लागते, ते पण एक प्रकारचं ॲडिक्शन आहे, तेही करू नये असं मी म्हणेन. मग स्वतःमध्ये बघावं की मला का ही गरज निर्माण होती, याचा अर्थ मी स्वतःमध्ये खुश नाहीये, मी नीट लाईफस्टाईल जगत नाहीये, किंवा मी रिक्रिएशन काहीच करत नाही, माझी कुठलाच हॉबी परस्यू करत नाहीये, मी व्यायाम करत नाहीये, मी चांगलं राहत नाहीये, त्याच्यामुळे मी ओव्हरऑलच टॉक्सिक झालीये, आणि म्हणून मी जास्त टॉक्सिकली भांडते. हे स्वतः पण लक्षात आलं पाहिजे. प्रत्येक वेळी पार्टनरची चूक अजिबातच नसते, कारण कितीही वाईटातला वाईट माणूस जरी असेल, त्याच्यात काहीतरी 3-4 तरी चांगले गुण असतातच. सो जे ठरवलं जातं ना रिलेशनशिपमध्ये, भांडणामध्ये, जे की तू एकदम वर्स्ट व्यक्ती जगातली, हे जे एकमेकांना पटवून दिलं जातं, तेवढं वर्स्ट नसतं कोणी ऍक्च्युली नसतं. सो आता अटेन्शन बद्दल तुम्ही म्हणालात की अटेन्शन हवं असतं मुलींना पण आणि मुलांना पण हवंच असतं, पण मुलं जर पाहायला गेलं ना मल्टीटास्किंग नाही करू शकत. म्हणजे ते एखादं जर काम करत असतील तर ते पूर्ण फोकसने ते कामच करतात. राईट. मुलींकडे एक वेगळी स्किल आहे, मुली काम पण करतील, मुलाला कॉल मेसेज पण करतील, त्याला विचारतील पण तू जेवला वगैरे, आणि मुलींना पण तेच वाटतं की मी जर हे करू शकते तर तू का नाही करू शकत. करेक्ट. आणि प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची कला पण वेगळी वेगळी आहे. मुलांना असं वाटतं की मी जर तिला पैसा, घर, गाडी ह्याच्यामध्ये जर खुश ठेवलं तर हे माझ्यासाठी प्रेम आहे, आणि मुलींना वाटतं की इमोशनल सपोर्ट हे माझ्यासाठी प्रेम आहे. पण जर इमोशनल सपोर्ट जर एखादा मुलगा देतोय ठीक आहे, आणि मग मुलीला ते चांगलं वाटतंय, पण जेव्हा लग्न करायची वेळ येते तेव्हा मुलगी काय म्हणते, तुझ्याकडे घर, बंगला, गाडी, पैसा आहे का. बरोबर. म्हणजे हे मुलांनी कसं मॅनेज करावं की तिला अटेन्शन पण द्यावं आणि पैसा पण कमवावा. हा प्रश्न खरंच अवघड झालाय. म्हणजे आजकालच्या काळात हे खरंच खूप डिफिकल्ट झालंय. मी अशा अनेक मुलांना रोज भेटते, जी मुलं आहेत आणि ते खूप चांगली मुलं आहेत, कॅरेक्टरनी पण खूप उच्च आहेत, पण थोडं ॲव्हरेज कमावतात. म्हणजे थोडंसं 10,000 ते 40,000च्या मध्ये कुठेतरी कमावतात, पण त्यांना मुलीच मिळत नाहीयेत लग्न करायला. सो हा इतका भयंकर इश्यू सध्या समाजामध्ये आहे ना, कोणी ॲड्रेस करत नाहीये त्या गोष्टीला, पण हे फार भयंकर झालंय. आणि मला हे मुलींना स्पष्टपणे सांगायचं आहे. मी माझ्या सेशन्समध्ये पण सांगते, ज्या मुली माझ्याकडे मॅरिटल काउन्सिलिंगसाठी येतात ना, त्यांना मी सांगते, बाई तू पैसा बघू नको असं मी म्हणत नाहीये, तुला जर गरज असेल सेटलमेंट तर तू बघ नक्की, कारण हे प्रत्येकाच्या फॅमिलीवर पण अवलंबून असतं. ती कुठल्या फॅमिलीतून येते, ती किती म्हणजे श्रीमंत फॅमिलीतून किंवा किती सुखवस्तू फॅमिलीतून, किंवा तिला काय सवय आहे फायनान्शियली, त्यावर पण असतं. त्यामुळे मी असं जज नाही करत की तू असं खूप पैशावाला पाहते तर तिचे काहीतरी तसे सवय असेल किंवा काहीतरी तिचे नियम असतील तसे. पण जनरली जर तुम्ही लाईफ पार्टनर शोधताय तर मेन क्रायटेरिया हा तो नाही पाहिजे. म्हणजे फायनान्शियल क्रायटेरिया असेल ना तर लग्न तुटतात. म्हणजे आता रिसेंट जी केस तुम्ही पाहिली आहे ना, म्हणजे आपण नाव नको घेऊ, वैष्णवीची जी केस आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला लक्षात आलं की नक्की काय घडलं. तिथे पैसा कुठेच मॅटर नव्हता, बरोबर, ते गाड्या घोडे बंगल्याचा प्रश्नच नव्हता. काय प्रश्न होता मग नक्की? प्रश्न हाच होता ना रिस्पेक्टचा. प्रश्न हा होता की कॅरेक्टर काय आहे कोणाचं, आपण कोणाच्या घरी जातोय, आपण काय करतोय हे पण पाहायला पाहिजे आपण, बरोबर. सो मला वाटतं की
अशा केसेस रोज होतात. काही केसेस पुढे येतात, काही केसेस म्हणजे मागेच राहतात. आता त्यांच्याकडे पैसा होता म्हणून आपल्याला कळलं की ही केस आहे. राईट. एक लाखो करोडो केसेस असे घडतच असतात हा, प्रत्येक रोज ठिकाणी. रोज घडतात. आणि ही थोडीशी म्हणून आपण हाय प्रोफाईल केस होती, तशी अशा बरेच केसेस असतात ज्या थोड्याशा लो लेवलला पण घडतात. म्हणजे मध्यमवर्गीय लोकांमध्येही घडतात, थोड्याशा निम्न मध्यमवर्गीय लोकांमध्येही घडतात. खूप असतात अशा, म्हणजे हुंडाबळीचे प्रकार आहेत. सो म्हणजे मला सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की तुम्ही जेव्हा लग्न करता तर त्यावेळेस तुम्ही गाडीशी लग्न करत नाही, पैशाशी लग्न करत नाही, बँक अकाउंटशी करत नाही, तुम्ही माणसाशी करता. आणि हे जे सगळे गाडी, घोडे, बँक अकाउंट, ह्या गोष्टी ह्या सगळ्या सापेक्ष आज असतील, उद्या नाहीये, किंवा कदाचित वाढतीलही, माहित नाही तुम्हाला. पण कॉन्स्टंट ती व्यक्ती आहे, तो रिस्पेक्ट आहे, त्या गोष्टी आहेत. आणि ही गोष्ट आपल्याला पुस्तकांमध्ये छान वाटते, पण लोक म्हणतील प्रॅक्टिकल वर्ल्डमध्ये असं नसतं. व्हॉट इज प्रॅक्टिकल वर्ल्ड? म्हणजे मला कधी कधी हा प्रश्न पडतो की काय आहे ते प्रॅक्टिकल जग जिथे आपण जगू बघतोय सध्या. सो काहीच नाही आहे ते. अल्टिमेटली तुम्हाला म्हणजे मी असे अनेक लोक बघते ज्यांच्याकडे लिटरली करोडो रुपये आहेत आता अकाउंटमध्ये, बट स्टील दे आर सिकिंग थेरपी बिकॉज दे आर नॉट हॅपी. दे आर नॉट एबल टू बी हॅपी. त्यांना कळतच नाहीये की कसं, काय करू मी, म्हणजे कसं प्रेम मिळवू. प्रेम मिळवायला त्यांच्याकडे सगळी साधनं आहेत, सगळं जग वगैरे फिरून झालंय आता त्यांचं, जे की आपले म्हणजे स्वप्न असतात की आता पैसे आले की मी हे करेन, असे आपले जनरली स्वप्न असतात. त्यांचं सगळं करून झाल्यानंतर परत ते त्या वॉइड पाशी येऊन थांबलेले आहेत. स्टील त्यांना ते प्रेम मिळत नाहीये. सो जर तुमच्याकडे अशी व्यक्ती आहे ना जी तुम्हाला प्रेम करते तुमच्यावर आणि कमिटेड आहे, तुमच्याशी कुठल्याही स्वरूपामध्ये तुमच्यासोबत राहील, तुमच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला साथ देईल, तर ती व्यक्ती म्हणजे तिला प्रायोरिटीवर ठेवा आणि गो फॉर इट. मी मुलींनाही सांगेन. तर तुमचा जो प्रश्न होता की मुलांना हे कन्फ्युजन खूप निर्माण होते की हिला अटेन्शन द्यावं की पैसे कमवावे. जर पैसे कमवायचे तर हिला अटेन्शन नाही देऊ शकत, कारण मग कामावर परिणाम होतो. सो मला वाटतं की सुवर्ण मध्य गाठा, ते स्किल शिका की मुलीला जर एखादा छान मेसेज केल्याने मस्त वाटतं. म्हणजे बेसिकली मुलींची काय अपेक्षा असते की थोडं डिटेलमध्ये नोटीस करावं गोष्टी. म्हणजे तिने जर तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं असेल की मी आज ना माझ्या बहिणीकडे जाणार आहे, साधीशी तिने एक गोष्ट सांगितली तुम्हाला, सो तिला फार आवडेल की तुम्ही म्हणालात की अगं गेलीस का तू, त्या बहिणीकडे जायचं ना तुला, मग झाली का तुझी तयारी. तिला फार आवडेल ती गोष्ट, कारण तिला वाटेल अरे माझ्याबद्दलची डिटेल नोटीस केली आहे, वाव. किंवा तिने हेअर कट केला, तिने काहीतरी नवीन मेकअप प्रॉडक्ट घेतलं, तुम्ही त्याच्याबद्दल म्हणला अरे ग्लो आलाय वगैरे काहीतरी बोललात, तिला आवडणार आहे. सो बेसिकली ते असतं. यामधून काय कळतं की अरे ह्याचं माझ्याकडे लक्ष आहे, हेच कळत असतं, बाकी काही नसतं त्याच्यामध्ये. आणि मेकअप प्रॉडक्ट भले तिला आवडणार पण नाही, ते त्याचा काही तिला संबंध नसतो, पण तिला ते फक्त असतं की माझ्याकडे लक्ष आहे, बस आता मला छान वाटतं. नेमकं मुलांचं तेच चुकतं. मुलं इतकं स्वतःच्या धुंदीमध्ये असतात, त्यांचं सगळं सर्वस्व तीच असते. ते काही म्हणजे फार प्रेम वगैरे करत असतात, पण मग त्यांना ते नसतं लक्षात येत की अरे हे ते काय लक्षात ठेवू मी, मला तर आता ते विराट कोहलीचं कितवं शतक आहे ह्याचा डेटा आहे माझ्या ब्रेनमध्ये, असं असतं त्यांना. सो थोडं तिथे चुकतं, पण मुलींनी समजून घ्यावं, थोडी ती गोष्ट समजून घ्यावं की मुलींना पहिल्यापासूनच मल्टीटास्किंगची सवय आहे, मुलांना नाहीये, मुलांना नसतेच, बायोलॉजिकलीच नसते. पण आता शिकावं दोघांनी पण. मुलींच्या मेकअप बद्दल तुम्ही बोललात ना, तर मला ते गाणं आठवतंय, जब तक ना पडे आशिक की नजर शृंगार अधुरा रहता. ओके, बरं, आता आपण ह्याच्याबद्दल खूप बोललो प्रेमा बाबतीत. आता इथे काय होतं, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायको हे एक नातं आहेच, पण आणखीन एक महत्वाचे नाते आहेत आपल्या, जे आयुष्यभर आपल्या सोबत राहतात. आई वडील असतील, बहीण भाऊ, भाऊ भाऊ, बहीण बहीण, किंवा मग बाप आणि मुलगा. बाप आणि मुलगा या नात्यावर सगळ्यात कमी बोललं जातं. ओके. आणि ह्या दोघांमध्ये संवाद म्हणजे 100 पैकी 70% घरात संवादच नसतो. 70ही मी खूप सांगितले, खरंय, इथे संवादच नसतो. तर ते नातं म्हणजे आई आणि मुलाचं जसं नातं असतं तसं मुलगा आणि बापाचं नातं ते कसं निर्माण करावं? खूपच छान प्रश्न. म्हणजे थँक्यू तुम्ही हा प्रश्न विचारलात, कारण आपल्याकडे ॲनिमल मूवी येऊन गेलाय आणि त्यातनं ॲक्च्युली लोकांनी फक्त त्याचं सरफेस लेवलला खूप जजमेंट्स पास केले, जे की बरोबरच होते सोशली. पण त्याच्यामध्ये जो एक बेसिक जी व्यथा मांडली ना, ती व्यथा आय थिंक प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये असते त्यांच्या वडिलांना घेऊन. कारण जेव्हा मुलगा मोठा होत असतो तर त्याच्या दृष्टीने त्याचे वडील हे त्याचे हिरो असतात आणि सगळं जमत असतं वडिलांना, जे वाटेल ते जमत असतं. आणि मग जेव्हा तो मोठा होतो त्याला कळतं की अरे आपले वडील सुपर हिरो नाही आहेत, त्यांच्याही चुका झालेल्या आहेत आणि ते पण एक जनरल व्यक्ती, त्यांचे जे काही वीक पॉईंट्स आहेत ना ते हायलाईट होऊन दिसायला सुरुवात होते.
आणि मग जगाची रियालिटी लक्षात येते. तोपर्यंत वेळ इतकी निघून गेलेली असते की संवाद साधणं किंवा लहानपणी जसं खेळायचे वडील आणि मुलगा, आणि आय थिंक मुलासाठी ती सगळ्यात जास्त एक्साइटिंग मुवमेंट असायची की माझे वडील माझ्यासोबत क्रिकेट खेळतात, माझे वडील बॅडमिंटन खेळतात, कॅरम खेळतात, वाव बेस्ट डेज ऑफ माय लाईफ हे त्याला वाटत असतं. ते इव्हेंच्युअली जेव्हा अभ्यास कर, कॉलेजला जा, हे कर, त्याच्यामध्ये ते ना मागे पडतं आणि मग एक गॅप तयार होतो. त्या गॅपमध्ये ना वडील जास्त मुलाशी बोलतात, ना मुलगा काही शेअर करतो, कारण मुलाच्या आयुष्यामध्ये अचानकपणे प्रेम आलेलं असतं, अचानकपणे पैशाची गरज आलेली असते, पण घरी कसे मागू, मग हा सगळा एक संवाद आलेला असतो. एक बाहेर मित्र मंडळी वाढलेले असतात किंवा व्यसनाधीनता वाढलेली, बऱ्याच गोष्टी असतात त्या बाहेरच्या. तर त्यामुळे घरातलं अंतर वाढतं आणि बाप पण त्यावेळेस थोडासा उतारवयाकडे झुकलेला असतो, त्यामुळे त्यांचे व्यथा वाढतात. अशा नंतर ज्यावेळेस थोडेसे मुलं मोठे होतात, 25-30च्या झोनमध्ये येतात ना, तेव्हा मुलांना ती वर्ल्ड लक्षात येते की अरे आपण आयुष्यात काय मिस करतोय नक्की. तर आपण आपल्या वडिलांसोबत राहणं मिस करतोय, ते सगळं लहानपणीचं सगळं मिस करतोय. कारण मुलगा मोठा होतो म्हणजे काय होतं, असं नाहीये की गरजच नाहीये तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची. आपल्याकडे एक फारच वाईट म्हणजे काहीतरी रूढ अशी प्रथा आहे ही की लहानपणीच मुलांशी खेळायचं असतं. असं काही नाही, लहानपणी वेळ घालवण्याचं माध्यम खेळणं होतं, मोठेपणी वेळ घालवण्याचं माध्यम काहीतरी वेगळं शोधा ना तुम्ही, कारण आता वेळ घालवण्याचं माध्यमच नाहीये. आणि सध्या बाबांची पिढी जी आहे सध्या सगळी, ती एक नवीन त्यांना खेळणं मिळाल्यासारखं मोबाईल आहे त्यांच्याकडे आहे सध्या, आणि तेही मोबाईलमधनं जास्त बाहेर येऊ बघत नाहीत, मुलंही येऊ बघत नाहीत, आणि मग फारच ते नातं कॉम्प्लिकेटेड होऊन बसलंय. आणि याचा सगळ्यात जास्त त्रास मी खरं सांगते घरातल्या स्त्रियांना होतो. म्हणजे घरातल्या स्त्रियांमुळे पुरुषांना त्रास होतो हा फार एक वेगळा टॉपिक आहे, तो होतोच म्हणजे डेफिनेटली, पण स्त्रियांना खूप त्रास होतो कारण त्या बिचाऱ्या सगळ्यांना जोडण्याचा प्रयत्न करतात, संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे वडिलांना काही सांगायचं तर मुलगा आईला सांगतो की ते बाबांना सांग बरं का, ते असं असं करायचं, आणि सेम बाबा पण त्याला सांगत असतात, ते त्याला सांग बरं का, असं नको. लक्ष दोघांचे असं दोघांकडे, पण एकत्र नाही बोलत ते. किंवा काहीतरी राग असतो, कुठला तरी ग्रज मनात धरलेला असतो, काहीतरी वडील कधीतरी बोललेले असतात, त्याचं मुलाने एवढं लावून घेतलेलं असतं की त्यांचं म्हणजे बघायचंच नसतं त्यांच्याकडे त्याला. अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो आय थिंक हे आहे थोडं कॉम्प्लिकेटेड. मला काय वाटतं की वडील प्रेम खूप करतात, म्हणजे आईचं आपण प्रेम म्हणतो की आई खूप प्रेम करते, पण वडीलही तितकंच प्रेम करतात. पण काय की मुलावर धाकही तेवढाच पाहिजे. तर त्याच्यामुळे वडिलांचं होतं कसं, ते प्रेम करतात आणि मुलगा जसं जसं मोठा होतो तसं त्यांना वाटतं की धाक पण असायलाच हवं, पण ते बॅलन्स नाही करू शकत त्या प्रेमाला आणि त्या धाकाला. त्याच्यामुळे काय होतं, जेवढं धाक दाखवायला लागतात मग ते ओरडतात, बोलतात, मग मुलांचा ना बॉन्ड कमी होतो, कारण की मुलांचं येतं गरम रक्त होत चाललेलं असं, तरुणा इकडे जातात ते, तर त्याच्यामुळे त्यांचे शब्द खूप लागतात मुलांना. बरोबर. तर मग हे वडिलांनाही समजून घेतलं पाहिजे की जर आपला मुलगा असेल, मुलगी असेल, फ्रेंडली तर वागायचंय, पण तो धाक पण कसा जपून ठेवायचा आहे आपण. ते वपू काळेंचं तर फार एक चांगलं वाक्य आहे, म्हणजे माझे वडील कोण होतील हे आपण नाही ठरवू शकत, पण मी कोणाचं वडील व्हायचं आणि कसं व्हायचंय हे आपण चांगलंच ठरवू शकतो. म्हणजे जर एखाद्या दाम्पत्याचं लग्न जर झालं तर आधीच पालक होणं म्हणजे काय, म्हणजे चांगले आयडियल पालक होणं म्हणजे काय हे आधीच ठरवायला पाहिजे ह्या गोष्टी. ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? डेफिनेटली, म्हणजे तुम्ही आता हे बोललात ना, त्याच्यावरूनच मला आठवलं की आजकालचे जे म्हणजे जे नवीन नवीन आता बाबा होत आहेत ना, सगळे मुलं जे 30s मध्ये आहेत मोस्टली, सो त्यांच्याकडे बघताना वाटतं की ज्यावेळेस आता त्यांच्याशी संवाद साधते मी कुठल्याही थेरपी सेशनमध्ये, म्हणजे पेरेंटिंगवर सुद्धा आम्ही बोलतो बऱ्याच वेळा, सो तेव्हा त्यांचं असं की हे नाही करणार मी माझ्या मुलासोबत, म्हणजे मी सायलेंट ट्रीटमेंट नाही देणार कधी माझ्या मुलासोबत. सो ते बोलताना म्हणजे अंगावर काटा येतो की कारण आपल्या वडिलांनी कधीतरी आपल्याला दिलेली आहे सायलेंट ट्रीटमेंट. म्हणजे काहीतरी आपण चुकलेलो असतो तर ते आपल्याशी 8-10 दिवस बोलत नाही, मग ते जेव्हा बोलत नाही तर त्यावेळेस मग आपण फार केविलवाणे प्रयत्न करतो की त्यांनी माझ्याशी बोलावं, आपला पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो, आणि मग कधीतरी ते आपल्याशी बोलतात. यामुळे काय होतं, पीपल प्लीजिंगची सवय लागलेली असते आपल्याला, बरोबर. सो तीच सवय आपल्याला रिलेशनशिपमध्ये पण लागते. त्यामुळे अशा मुलांना ज्यांचे वडील त्यांना सतत असं बोलणार नाहीत किंवा इग्नोर करतील, कोंडून ठेवतील, असे जे असतात ते कायमच आयुष्यामध्ये कुणा ना कुणाकडून तरी डॉमिनेट होत असतात नेहमीच. सो नवीन पेरेंट्स आता फार सजग झालेत, अवेअर झालेत, सो त्यांना माहिती की माझ्यासोबत जे झालंय आता, मिलेनियल्सला स्पेसिफिकली खूप धाकात ठेवलं गेलेलं आहे, सो ते आम्हाला आमच्या मुलांसोबत नाही करायचंय. सो त्यांना माहिती आहे, म्हणजे मारणं वगैरे तर ते विचारच नाही करत आहेत त्या गोष्टीचा.
मुली तरी करतात, म्हणजे मी पर्टिक्युलरली म्हणजे मारणं म्हणजे असं काही नाही, पण थोडंसं धाक किंवा आपण असं छोटंसं असं मारतो असं, तर तसं तर असावं असं मलाही वाटतं, कारण तेवढा धाक बेसिकली असावा, कारण धाकच नसेल तर फारच वेगळ्या पद्धतीने म्हणजे मुलं वाढतात, हे पण आहे. सो अवेअरनेस वाढलेला आहे आणि आता मुलांचं आणि वडिलांचं बॉन्डिंग पण खूप वाढणार आहे आता ह्या जनरेशनमध्ये. येस, कारण ते जेवढी आई अशी इमोशनली अवेलेबल असते ना मुलांसाठी, तेवढेच आता आजकालचे पण बाबा लोक जे आहेत, जे नवीन आहेत, ते पण असणार आहेत. ती छान गोष्ट आहे. म्हणजे कुटुंब एक चांगल्या पद्धतीने जीवन जगणार आहे डेफिनेटली. आणि सगळ्या म्हणजे छान पिढी आहे ही जी मिलेनियल्सची आहे, ती चांगली पिढी आहे. त्यांना आता कळतंय की काय करावं. आता कुटुंबाचा सगळ्यात केंद्रबिंदू म्हणजे एक महिला. ती महिला ते सगळं घर परिवार सांभाळते. एक नवीन सून घरात येते, ठीक आहे, तर तिथे बायकांचे खूप जास्त भांडणं आपल्याला बघायला मिळतात, की सासू सून असेल की वहिनी किंवा ननंद असेल, तर ह्यांचे खूप भांडणं होतात. म्हणजे आपण आता जे म्हणतोय की स्त्री तिची लढाई लढते, पण ती पुरुषांसोबत लढतच नाही. माझ्या मते स्त्री सोबतच तिची लढाई लढते. कारण की एक स्त्री, आता ते जसं एक म्हणणं होतं की 100 पुरुष एका रूम मध्ये राहू शकतात, पण दोन स्त्रिया एका घरात नाही राहू शकत, कारण की मग ते भांडणं होणारच. तर मग स्त्रीने स्त्रीला कसं समजून घेतलं पाहिजे? मला असं वाटतं की जसं मी मगाशी म्हटलं की ते टेरिटोरियल गोष्टी असतात थोड्याशा, की ज्यावेळेस एखादी स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या साम्राज्यामध्ये प्रवेश करते, म्हणजे घर म्हणजे एक साम्राज्य असं आपण मानूया. सो ते किचन आहे, माझं किचन आहे. सो माझ्या किचनमध्ये मला माहिती आहे की मी साखर आणि चहाचे डबे कुठे ठेवते आणि सगळे ताटं कुठे ठेवते, माझ्या किचनमध्ये कधी स्वच्छता होते, मी 8 दिवसांनी फ्रीज आवरते का वगैरे, हे माझे नियम आहेत. आणि त्याच्यामध्ये एक नवीन नियम घेऊन कोणीतरी येतं, जी एक नवीन व्यक्ती आहे आणि तिला तिचे नियम अजून म्हणजे तिला आवडणार आहे, अजून ती एक्सप्लोर करते, कारण तिने घरी कधी एवढं काही काम नाही केलेलं. सो अशा वेळी ते टेरिटोरियल गोष्टी होतात. आणि फक्त सासू सूनच नाही, तर नणंद असते, भाऊजाई, म्हणजे जेवढ्या केवढ्या स्त्रिया आहेत त्यांच्यामध्ये तो एक वाद सतत असतो की कोण बेटर आहे किंवा कोणाचं घरात चालतं, यावरून त्यांची एक सतत सत्ता थोडीशी इकडे तिकडे होत असते. बट अपार्ट फ्रॉम दॅट आय वुड से की सगळ्यात सुंदर रिलेशन पण स्त्रियांमध्येच असतं. म्हणजे तुम्हाला थोडंसं लहानपण जर आठवत असेल ना, तर तुम्हाला आठवेल की मे महिन्याच्या सुट्ट्या असतात आणि त्यावेळेस आपली आजी, आपली आई आणि एखादी मावशी वगैरे किंवा आत्या कोणीतरी आलेलं असतं आणि ते सोबत असं सगळेजण गहू निवडत असतात, दळत असतात आणि ते असे बसलेले आहेत आणि ते खूप छान गप्पा मारत असतात. आणि आपण कुठेतरी लहान असतो, आपण काहीतरी खेळत साईडला असतो, आपलं त्यांच्यामध्ये लक्ष नसतं, पण ती जी वाईब असते सगळ्याच्या, माझ्या आजी पण आहे, आई पण आहे, असं कोणीतरी आहेत, काकू वगैरे, ती वाईब खूप सुंदर आहे. म्हणजे ती खूप सिक्युअर वाईब असते, ज्या सगळ्या घरात स्त्रिया अशा असतात किंवा काहीतरी एक सण असतो, समारंभ असतो, सगळ्या जणी किचन मध्ये असतात, काहीतरी करत असतात, तर ती आपण सगळे तसे वाढलोय, त्याच्यामुळे ती हार्मनी पण घरामध्ये स्त्रिया असल्या ना की मेंटेन होते. पण त्यांच्यामध्ये एक छान जर त्यांनी केमिस्ट्री मेंटेन केली तर ती नक्कीच होते. हो, कारण की मी म्हणजे एका सासूकडनं ऐकलंय मुलाला बोलताना की तुझी बायको आत्ता आलीये तर सगळं सत्ता तिच्या हातात नको जाऊ देऊ, तिचं ऐकत नको जाऊ, पायातली चप्पल पायातच ठेव. ओ, हे खरं तुम्ही ऐकलं? हो. अरे बापरे. आणि खेडेगावाकडे हे खूप चालतं. आहे. त्या स्त्रिया ज्या असतात, म्हणजे ज्या सासू असतात, त्या तर तिला म्हणजे सत्ताधीश होऊच देत नाही, सत्तेत येऊच देत नाही. आणि मग तिथे आपण म्हणतो की नवरा साथ नाही देते बायकोला, सासूचंच ऐकतोय किंवा त्याच्या आईचंच ऐकतोय, तर ह्या गोष्टी खूप जास्त होतात. मग तिथे पुरुष जे असतात ना, ते समजा बाहेर काम करतायत, वेगवेगळे विचार असतात डोक्यामध्ये, फायनान्शियल स्टेबल व्हायचं असतं, या सगळ्या गोष्टी असतात. आणि मग या 4 भिंतीतले जे भांडणं असतात ते खूप जास्त परिणाम पडतात. आणि पुरुषांना कळत नाही आईची बाजू घ्यावी की बायकोची बाजू घ्यावी. प्रेमात जर म्हटलं की इतकं प्रेम आहे तर बायकोची हे घेणं गरजेचं आहे, कारण की ती दुसऱ्या घरातून आली. पण त्याचबरोबर माझी आई चुकली का खरंच, हे जोपर्यंत मला कळत नाही मी कशी ती बाजू घेऊ. पण बायकोचं पण हे असतं की मी वाईट असो बरोबर असो, तू तर बाजू माझीच घेतली पाहिजे. तर हे खूप जास्त आता ते होत चाललंय. तर याला कुठेतरी वाटतंय का तुम्हाला, जसं तुम्ही वडिलांचं उदाहरण दिलं होतं की ते पुढे होईल, तर स्त्रियांच्या बाबतीत पण तुम्हाला वाटतंय का ही गोष्ट होऊ शकते? म्हणजे पुढच्या पिढीमध्ये बेटर सासू निर्माण होतील किंवा बेटर सुना निर्माण होतील असं आय डोंट नो, कारण नाही सांगू शकत मी कारण ते नातं ना फार विचित्र आहे. म्हणजे फार अवघड नातं आहे तसं पाहायला गेलं तर. आणि एन्जॉय केलं तर सगळ्यात सुंदर नातं पण आहे सासू सुनेचं, खूप
खूप सुंदर आहे, कारण म्हणजे एकच व्यक्ती आहे तुमच्यामध्ये कॉमन, ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करतात. तर त्यांचा मुलगा आणि तुमचा नवरा आहे, आणि त्या एका व्यक्तीच्या सुखासाठी जर तुम्ही एकमेकांशी बॉन्डिंग केलं किंवा असं समजलं की अरे ही माझ्या नवऱ्याची आई आहे, ज्याच्यावर मी एवढं प्रेम करते, त्याला हिने जन्म दिलाय, सो चला ह्याच्या लहानपणीचे किस्से हिच्याकडनं जाणून घेऊया, गप्पा मारूया, किंवा त्यांना काय संसार करताना प्रॉब्लेम झाले हे जाणून घेऊया, त्यांच्यासोबत एम्पथीने वागूया, हे करायला सून जाते. पण ते तसं त्यांनी पण तसं रिस्पॉन्ड केलं पाहिजे. जर तसं झालं तर ते फार नातं सुंदर तयार होतं. पण जेव्हा ते नातं अवघड आहे असं मी म्हणते, ते का म्हणते याचं कारण एकतर स्त्रिया ज्या आहेत, मेजरली ज्या आत्ता सासू आहेत, सो तुम्ही त्यांच्या नवऱ्याचे आणि त्यांचं नातं बघा. ते आत्ताचे नवरे कसे आहेत की म्हणजे बायकोचा बर्थडे हा त्यांच्यासाठी एक महिनाभराचा सोहळा असतो, ते खूप सगळं प्लॅन वगैरे करतात. आपल्या आईचा बर्थडे कधी होऊन जायचा आपल्या वडिलांना फारसं कधी लक्षात नसायचं. फारच कमी कपल्स असे होते जे खूप अवेअर असायचे आणि जे एकमेकांसाठी खूप काही करायचे. पण जनरली त्या स्त्रियांना अटेन्शन नाही मिळालेलं, ज्या आता सासू झालेल्या. त्यांना कायमच घरातली भयंकर कामं करावी लागलीत, आणि सगळ्या म्हणजे जावा, नणंदा, सासूवा सगळ्या, आणि एक सासू नाही अनेक सासू घरात असायच्या पूर्वी. सो आजी सासू पण असायच्या. सो त्या सगळ्यांच्या हाताखाली काम करणं, आणि एक नाही तर 2, 3, 4, 5 मुलं सांभाळणं, यामधून ते पुढे आलेले आहेत. त्यांना अनेक त्रास झाले जे त्यांनी इग्नोर केले, अनेक त्यांना हॉर्मोनल प्रॉब्लेम झाले त्यांनी इग्नोर केले, आणि आता त्या अशा लेवलला आल्यात की जिथे त्यांना आता त्यांचं घर, त्यांचं थोडंफार आता अकाउंटमध्ये बॅलन्स आहे, आणि आता ओके आहेत त्या, आता फार त्यांना काही कामं नाही आहेत. अशा स्त्रियांना आपला मुलगा हा फार त्यांच्यासाठी आग का तारा असतो, कारण त्या लहानपणापासून त्या मुलाशी सगळं संवाद साधत असतात. नवरा वाईट वागला ना तर मुलाशी, म्हणजे मुलावर धुरा असते की आता हा कधीतरी मोठा होईल, हा कमवेल, हा मला नीट ठेवेल. त्यांचं बॉन्डिंग पण चांगलं बॉन्डिंग असतं, आणि एक वॉइड असते प्रत्येकाच्या आयुष्यात. म्हणजे पुरुषाच्या आयुष्यात स्त्रीची असते, स्त्रीच्या आयुष्यात पुरुषाची एक वॉइड असते जनरली. सो तसं त्या आईच्या आयुष्यातली वॉइड म्हणजे तिचा मुलगा असतो, आणि त्यामुळे ना जास्त असं लग्न होणार असतं आणि एक स्त्री येणार असते. सो ती स्त्री जरी आपल्या मुलीच्या वयाची आहे तरी ती स्त्री आहे, आणि ती जेव्हा स्त्री माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये येईल तेव्हा तो तिचंच ऐकणार, कारण ती त्याच्या आयुष्यातली प्रायमरी स्त्री आहे. प्रायमरी म्हणजे पहिलं तर तिला प्राधान्य देणार आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. हे पचवणं फार अवघड असतं बऱ्याचशा लेडीजसाठी, बऱ्याचशा सासवांसाठी. आणि मी असं टोटली त्यांना म्हणजे एम्पथाईज जर आपण केलं आपल्याला कळेल त्यांचा प्रॉब्लेम किती मोठा आहे. कारण सुनेकडे कुठेतरी तिचं एक करिअर पण आहे, किंवा तिला आता ह्या जगामध्ये ना खूप स्कोप आहे वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा, तिच्याकडे नवरा पण आहे, पण त्या सासूकडे फक्त तिचा मुलगाच आहे. अशा पण अशिक्षित पण आहेत बऱ्याचशा, ज्यांनी शिक्षण नाही केलं, करिअर नाही केलं. सो म्हणून ते होतं, पण ह्याचा अर्थ ते चांगलं आहे असं नाही. सो हे सगळं बोलण्याचा मुद्दा हा आहे की ठीक आहे, तुमच्यावर बरेचसे अन्याय झाले, याचा अर्थ तुमच्याकडे लायसन्स आलं एखाद्या नात्यामध्ये फूट पाडण्याचं किंवा टॉक्सिक वागण्याचं, असं नाही. ठीक आहे. सो मुलांनी काय करावं, तर मुलांनी हे बघावं की आपल्यासाठी योग्य काय. म्हणजे संसार कोणासोबत तुम्ही करणार आहात, बायकोसोबत करणार आहात, तुम्हाला बायको जे सांगतीये पटतंय का, मनाला मेंदूला पटतंय का, कुठेतरी आतून आवाज येतो की अरे ही बरोबर आहे, आई चुकली आहे यावेळेस, हे कुठेतरी माहितीये, किंवा ह्यावेळेस ही चुकली आहे, आईने एवढं काही केलं नव्हतं, हे माहितीये. सो बाजू घेत राहण्यापेक्षा, वकील बनण्यापेक्षा करा ते जे योग्य आहे. सो जर तुमच्या संसारासाठी तुम्ही वेगळं होणं योग्य असेल तर ते करा, जर सोबत राहणं योग्य असेल तर ते करा, पण असं खूप एंटरटेन कोणालाच करू नका त्याच्यामध्ये. पण अजून एक गोष्ट सांगेल की जर खरंच सासू टॉक्सिक असेल, कारण असतात बऱ्याचशा केसेसमध्ये असतात बरं का, सो अशा केसेसमध्ये ना बायकोची बाजू तुम्ही नाही घेतलीत ना तर तिच्या मनातून तुम्ही पूर्ण उतरून जाणार आहात. म्हणजे हे मी बघितलेलं आहे माझ्या बऱ्याचशा क्लायंटच्या बाबतीत की नवरा अजिबात बोलत नाही, म्हणजे घरामध्ये सुनेला वाटेल तसं बोललं जातं, वाटेल तसं तिच्या घरच्या बॅकग्राऊंडवरनं असेल, तिच्या दिसण्यावरनं असेल, बऱ्याचशा गोष्टी, फर्टिलिटी, बाळ होत नाहीये म्हणून असेल, खूप काही बोललं जातं, आणि नवरा काहीच बोलत नाही, की नवरा असं बाजूच घेत नाही. सो आणि स्त्रीचं म्हणणं असं असतं की तू ऍटलिस्ट बोल, म्हण, तुझ्या घरच्यांना सांग की अरे असं बोलू नका, ती माझी बायको आहे, तिचा काहीतरी रिस्पेक्ट आहे, असं बोल. आणि ते मुलं करत नाहीत, कारण मुलांना आईवडिलांची भीती पण असते, आणि मुलांना असं असते मी आईवडिलांना कसं उलटून बोलणार आहे, ही पण एक भीती असते. पण त्यामुळे तुम्ही तुमच्या नात्यामध्ये कुठेतरी एक दरी निर्माण करताय, हे पण आहे. सो बेटर वे बघा काय आहे त्याच्यामध्ये. तर नक्कीच म्हणजे बायकोची साईड घेणं जेव्हा ती बरोबर आहे, हे खरं तर केलंच पाहिजे प्रत्येक नवऱ्याने.
जेव्हा गर्लफ्रेंड सोबत लग्न करायचा विचार येतो ना, त्यावेळेस खूप अशी जबाबदारी जाणवते. एक हा, हा. बर्डन वाटतं की आता पुढे लग्न होणार आहे, हम्म. पैसे पाहिजे किंवा घरातले त्यांचे नातेसंबंध चांगले असायलाच पाहिजे, हा. किंवा मुलीला खूप प्रश्न पडतात की नक्की यांचे घरचे कसे असतील, Right. ऍडजस्टमेंट होईल का चांगली. बरोबर. तर ऍडजस्टमेंट किंवा हम्म. ऍडजस्ट करायचं आहे आपल्याला, हा जिथे शब्द येतो ना, मला तो थोडासा चुकीचा वाटतो. का तर ऍडजस्ट करणं म्हणजे काय, काहीतरी त्यागच करणं आहे हम्म. किंवा त्या गोष्टीबद्दल असं म्हणणं आहे की हा चल जरी नसेल पटत तरी करणं आहे. मला ऍडजस्टमेंट म्हणण्याच्या ऐवजी हम्म. अंडरस्टँडिंग असायला हवी हम्म. त्यांच्यामध्ये पण. Right. कारण की कधी एखादा माणूस आपल्या जवळ कधी येतो, जेव्हा त्याला आपल्याकडनं प्रेम जातं, बरोबर. मग तो प्रेम द्यायला लागतो. हम्म. जर मग आधीपासूनच नाही मला समजूनच घेतलं पाहिजे हे जर आपण बोलत राहिलो, हम्म. तर मग ती व्यक्ती तर नाहीच समजून घेणार. जी सासू आहे ती पण एक बरोबर. स्त्री आहे, तुम्ही पण एक स्त्री आहे. तर तुम्ही काय करायला पाहिजे की अंडरस्टँडिंग ठेवली पाहिजे की माझ्या कुठल्या वागण्याने तिला असं वाटतंय, तिच्या कुठल्या वागण्याने मला असं वाटतंय. बरोबर. माझ्या घरचं उदाहरण दिलं तर सासू आणि सुनेची टीम आहे. भाऊ वेगळा पडतो. का वेगळा पडतो? कारण की माहिती आहे स्त्रियांना की पुरुष असेच म्हणजे काय म्हणतात त्याला, वाऱ्यावर सोडलेल्या सारखेच वागतात काय. हो. तर त्यांना जरा ताब्यात ठेवण्याचं काम हे स्त्रियांचंच असतं. मग त्या दोन्ही स्त्रिया म्हणून करतात ते. तर हे जर नात्यात आलं तर खरंच कुटुंब खूप चांगलं होईल. Yes. मॅम, खूप प्रश्न झालेत. असं वाटतंय की अजून हे वाढावं पुढे, पण थोडंसं टायमिंगचं पण आपल्याला बघावं लागेल. तर पुढचा आपण सेगमेंटकडे वळूयात, जो फन सेगमेंट आहे आपला. Yes. सगळ्यात आधी वळूयात वियर्ड क्वेश्चनकडे. जर इंडियाचा PM LGBTQ पैकी कोणी झाला तर काय होईल? जर त्याने सेक्शुअलिटी थोडी बाजूला ठेवली आणि कामाकडे लक्ष दिलं तर डेफिनेटली तेच होईल, जे कुठलाही हेटेरोसेक्शुअल माणूस जरी झाला PM तरी जे होणार आहे तेच. ओके. जर एखादा पुरुष खूप हँडसम आहे आणि तो तुम्हाला रिप्लाय नाही करत आहे लगेच टेक्स्टला, आणि एखादा माणूस ॲव्हरेज आहे, तो लगेच तुम्हाला टेक्स्टला रिप्लाय करतोय, तर या दोघांपैकी तुम्ही कोणाला डेट कराल? सध्या तर माझं लग्न झालेलं आहे त्यामुळे डेटचा प्रश्नच उरत नाही, पण जर आधीचं जरी असतं तरी दोघांनी नसतं केलं. बॉलिवूडमधलं एक कपलचं नाव घेईन मी, त्याच्यावर तुम्हाला वन वर्ड रिॲक्शन द्यायची. ठीक आहे? रणवीर आलिया, मला वाटतं की चाइल्डहुड लॉंगिंग, रणवीर दीपिका, आईस अँड फायर, विराट अनुष्का, परमात्मा, राधा राधा, जेनिलिया रितेश, ट्रू लव्ह, जय अमिताभ, असिमेट्रिक, प्रियंका अँड निक जॉन्स. एज इज जस्ट अ नंबर असं म्हणेन मी त्याला. धन्यवाद मॅम, तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप चांगलं वाटलं. आय होप की आपल्या प्रेक्षकांनाही खूप चांगली माहिती गेली असेल. धन्यवाद. थँक्यू सो मच. मलाही खूप मजा आली आणि खूप मस्त वियर्ड क्वेश्चन्स होते ॲक्च्युली, आणि हे कॉन्व्हर्सेशन खूप इंटरेस्टिंग झालं आणि आय होप याच्यामधनं बरेचसे इन्साइट्स आणि एंटरटेनमेंट मेनली लोकांना नक्की मिळेल. सो मला खूप आवडलं इथे येऊन.